रात्रीची न्यूज आली, सकाळी झोपेतून उठले आणि वडील माझ्या डायरेक्ट रूमच्या बाहेर की महाराष्ट्र केसरी खेळायचंय आपल्याला. वजन बघितलं 60 किलो वाढलेलं वजन त्यावेळेस. तर म्हणले होते वाढवते वजन. कोणत्या साली? 2023. सगळ्यांची बॉडी वेगळी रिॲक्ट होती. कुणाला त्रास होतो, कुणाला नाही होत, कुणाला अजिबात त्रास नाही होत, कुणाला भरपूर त्रास होतो. पण मी तुम्हाला म्हणलं ना, मेंटली खूप स्ट्रॉंग होणं आपलं पूर्ण काम मेंटली आपण स्ट्रॉंग असतो ना, तर काहीच अडचणी येत नाहीत. जसं काय होतं, कुणाला स्पर्धेच्या आधी पिरियड्स येतात, पण त्या टायमिंगला आम्ही असं असतो ना की आम्हाला काहीच कळत नाही, फक्त आम्हाला असते कुस्त्या करायच्या त्यावेळेस. तशा सिच्युएशन मध्ये अशा कुस्त्या खेळल्या जातात. हो, आमची सगळं डिपेंड करतं मेंटॅलिटीवर की बाबा तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग येतं. असा आम्हाला भरपूर त्रास होतो सगळ्यांना. काही मुलींना असं असतं की त्या झोपून राहतात, त्यांना नाही होत काय. पण त्याच मुली स्पर्धेच्या पिरियड्सच्या वेळी त्या मेंटली इतक्या स्ट्रॉंग असतात, त्यांना जाणवत पण नसेल की मी आहे काय पिरियड्स वरती आहे. सुरुवातीचे सगळ्यात पहिले कोच गुंड सर, मी म्हणलं दिनेश गुंड सर, ते म्हणता येईल की माझा बेस त्यांनीच तयार केला. खूप इंटेलिजंट त्यांनी माझा बेस. आम्ही त्यांचा मार पण भरपूर खाल्लाय, पारसच्या पाईपानी, परत लेदरच्या बेल्टनी. गुरु आणि आता ते बरं वाटतं की हा आम्ही त्यांचा मार खाल्ला, नाही तर आम्ही आता इथं नसतो. मला भरपूर वेळा लागले की कुस्ती चालू झाली आणि फुटलं, रक्त अख्ख्या मॅटवरती, ब्लिडिंग सगळं रक्तच मॅटवरती. बेस्ट फिलिंग म्हणता येईल की सगळ्या कंट्रीचे लोक आपल्या नॅशनल अँथम साठी उभा राहतात. जेव्हा आम्ही पोडियमवरती असतो तेव्हा आपलं राष्ट्रगान वाजतं, आपला झेंडा असतो. जसं आम्ही पोडियमवरती चढतो, जसं फर्स्ट सेकंड थर्ड तसे आपले झेंडे लागतात तिथं. इंडियाचा झेंडा सगळ्यात वरती, राष्ट्रगान वाजतं. ते त्यावेळेस काटे येतात अंगावरती, वाव. आणि वेगळंच ते फिलिंग्स नाही सांगू शकत की त्यावेळेस कसं वाटतं ज्यावेळेस आपण झेंडा घेऊन मॅटवर फिरतो, सगळे आपल्याकडे बघत असतात. आणि तुम्हाला नाही का, तो नॅशनल अँथम वाजल्यावरती अक्षर रडायला येतं की वाव, आपण केलेल्या कष्टाचं हे फळ. आणि सगळे देश उभा राहतात तुमच्या. आणि ते एक होतं ना की मी माझ्या देशासाठी राष्ट्रगान वाजवलं, ती वाली गोष्ट होती. भरपूर प्राऊड फील होतं की हा काहीतरी केलंय मी. जानेवारीमध्ये मी 30 तारखेला वजन कमी करायला घेतलं आणि फेब्रुवारी 10ला माझ्या कुस्त्या आहेत आणि मला तिथं 62 किलो वजन दाखवते. 10 दिवसाचाच फरक. 10 दिवसात मला लगेच 7-8 किलो कमी करायचं होतं. पहिल्या दिवशी वजन घेतले 10 तारखेला, मी 62 किलो दाखवलं. कुस्त्या गेल्या, परत म्हणले की दुसऱ्या दिवशी त्यांचं शेड्यूलच होतं की दुसऱ्या दिवशी परत 62 दाखवायचं. आणि आमचं शक्यता काय असतं, आम्ही वजन कमी करतो, मग वजन दिल्यानंतर आम्ही रिकव्हरी पण करतो. 2 महिन्यानंतर मग थोडेसे नाही का विचार यायला लागले की आता भरपूर रेस्ट झाला, आता मी परत कमबॅक कसा करणार. आणि मला पूर्ण 3 महिने बेड रेस्ट सांगितली, पूर्ण पाय सरळ आणि बेडवरतून हलायचंच नाही. मला असे उचलून बेडवरती न्यायचे, असेच उचलून सोफ्यावरती आणायचे. मी त्या 2 रूम मध्येच फिरली फक्त, ते पण उचलून आणायचे, उचलून ठेवायचे असंच. कोच केस बिस जरा वाढली त्यावेळेस रेस्ट मध्ये. आणि वजन 62-77, भरपूर फरक, बॉडीत खूप बदल आला. कोचने ओळखलंच नाही. मी एका कोपऱ्यात प्रॅक्टिस करते, कोच म्हणते कोण आहे, मग बघितलं, अच्छा तू आहे का. वजन कमी करायला घेतलं, 2-3 दिवस मज्जा वाटली. मग 7 महिन्याचा गॅप 2 दिवसात 3 दिवसात नाही भरू शकत. मग बॉडी पेन, मग मसल, परत घाम नाही का, पाहिजे तेवढ्या मुवमेंट होत नव्हत्या. मनासारखं काहीच होत नाही. शरीर साथ देत नव्हतं माझं, मनासारखं काहीच होत नव्हतं. येड्यापाण्यात मी महिनाभर फक्त सलाडवर होते, फक्त आणि फक्त काकडी गाजर. सकाळ 2 अर्धी काकडी अर्धी गाजर आणि संध्याकाळी काकडी गाजर. स्ट्रेंथ कशी राहणार बॉडीची. मग तेच झालं. महिन्याभरात मी 62 किलो आणलं. मी 9:30 वाजता वजन कमी करायला घेतलं. अख्खी रात्र मी वजन कमी केलं, घाम काढला, परत रेस्ट, परत थोडा घाम काढायचा, परत थोडा रेस्ट, परत घाम काढायचा. मी एका रात्रीत 2.5 किलो कमी केलं.
हा माइंडसेट ठेवून गेलते की हा मला थोडा टाइम हवाय, पण मी इथून पुढे कुस्ती करणार, मला इथून थोडा ब्रेक हवाय, पण मी कुस्ती करणार नाही. म्हणजे डोक्यातच बसलेलं माझ्याकडून होणारच नाही. टायमिंगचं मला कळतच नव्हतं की रात्रीचे 2 वाजलेत, 3 वाजलेत किंवा पहाटे झाली 4 वाजलेत. मला फक्त असं व्हायचं ना की आता प्रॅक्टिसचा टाइम कधी होतोय. म्हणजे सकाळची प्रॅक्टिस करून आली ना, मला तासभर फक्त झोप लागायची दुपारची, बस असं वाटायचं आता संध्याकाळच्या प्रॅक्टिसचा टाइम कधी होतं, मी कधी प्रॅक्टिसला जाते. एक्स्ट्राचं सगळं म्हणजे नाही का, ते एक शेड्यूल बनवलेलं 3 महिन्याचं आम्ही. ह्या 3 महिन्यात मी म्हणजे मेली तरी आहे ना हे शेड्यूल कम्प्लीटच करायचं. वजन वाढवणं पण सोपं नसतं, पूर्ण बॉडी चेंज होतात किंवा म्हणजे पूर्ण बॉडी, तुमच्या बॉडीला 62 किलोची सवय आहे, 64-62 ची. तुमची बॉडी जर का महिन्याभरात इतकं वजन गेन करून तर ते फिमेल साठी आणखीन सोपं नाहीये. खूप इनबॅलन्स होतो बॉडीत, आत खूप त्रास झाला त्यावेळेस मला वाढवण्यात पण. वजन वगैरे दिलं मी, त्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाले. मिस्टर म्हणले हा तुला काय करायचं, सिरियस म्हणजे डिस्कशन चालू झाली की तुला काय करायचं. म्हणलं बास मला नाही करायचं, इथून पुढे नाही होणार माझ्याकडून, कारण का मी इतकी प्रॅक्टिस केली आता, पण नाही झालं तर इथून पुढे पण नाही होणार माझ्याकडून. मी रेसमध्ये मागं पडलीये. पैलवान असा माणूस आहे की त्याला अप्पर लोअर दोन्ही स्ट्रॉंग ठेवावा लागतं. प्लस पैलवानाला म्हणतात पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो, पण मला नाही वाटत गुडघ्यात असतो, कारण का कुठला डाव कधी मारायचा आणि सेकंदावर सगळं ठरवावं लागतं की आता लगेच, म्हणजे पापणी लावताच त्याचा घुसायचं करायचं ते सगळं आम्हाला ठरवावं लागतं. तर मला नाही वाटत की पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो. नमस्कार महाराष्ट्र, मी तुमच्या सर्वांचा लाडका राहुल पद्मिनी नवनाथ राजे. नितीन धवने फिल्म्स आणि सॉलिट्यूड हॉलिडेज प्रस्तुत जिगरी यार विथ डबल आरच्या आजच्या भागात विशेष हार्डवर आलेले आहेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी, 8 वेळा भारताला इंटरनॅशनल लेवलला प्रेझेंट करणाऱ्या आणि 25 ते 30 वेळा नॅशनलला महाराष्ट्राला प्रेझेंट करणाऱ्या महाराष्ट्राच्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी एकमेव महिला पहिलवान म्हणजेच भाग्यश्री फंड कोळी वहिनी. वहिनी साहेब, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. जाणून घेऊयात पहिल्यांदा कुस्तीची सुरुवात होण्याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच साऱ्या गेम्स मधून कुस्तीकडे गेलायत, तर काय होता तो प्रवास? सगळ्यात पहिलं तर म्हणजे कुस्तीतच वडिलांमुळे आले. आणि मी पहिलं म्हणजे लहानपणी जे आई वडिलांचं असते ना, माझ्या मुलीने हे स्पोर्ट्स केलं पाहिजे, ते स्पोर्ट्स केलं, तसं माझ्या पण आई वडिलांचं होतं की हिला कुठल्या स्पोर्ट्स मध्ये टाकायचं, कारण का म्हणजे पप्पांचं होतं हिला जे आवडेल त्या स्पोर्ट्स मध्ये टाकू आपण, म्हणजे स्पोर्ट्स मध्येच टाकायचं. हो, पप्पांचं हे होतं. मी जन्माच्या आधीपासून हे होतं की मी पहिली सगळ्यात मोठी आहे, तर माझ्या वडिलांचं हे होतं की काही येऊ दे, मुलगा उदे मुलगी उदे, हिला वाघीण बनवायचं. अच्छा, काही ना काय बनवायचं, हिने आपलं नाव कमवलं पाहिजे. पप्पांचं हे होतं. मी जन्माच्या आधीपासून. तर मी रोप मलखांब केला, जिम्नॅस्टिक पण केले, डान्स पण केला, पण शेवटी रक्त कुस्तीकडेच वळलं. मग कुस्तीत आवडलं आणि ते कुस्तीत नाद लागला. त्यानंतर मग काही कुस्त्या बघितल्या, मग त्यानंतर अनेकच छंद लागले की अरे वा, आपण पण जाऊ शकतो इथपर्यंत, काहीतरी स्कोप दिसला. आणि ते लहान मुलाला चॉकलेट दाखवल्यासारखं झालं की आपण पण असं टीओ दिसणार. आणि मग बरेच असे पैलवान होते ज्यांना चीफ गेस्ट म्हणून बोलवायचे की स्टेजवर, त्या कार्यक्रमात आम्ही खाली बसलेला असायचो. किंवा माझे होतं की नाही, मला पण एक दिवस असं चीफ गेस्ट म्हणून जायचंय. तर हे, आणि मग मी माझे वडील सीएसएफ मध्ये होते, तर आमचं ट्रान्सफर दर 4 वर्षाला होत राहायचं. सगळं त्या स्टेट ट्रॅव्हल करायला, तिथलचं कल्चर, तिथलची लँग्वेजची कधी प्रॉब्लेम नाही आली, पण तिथलचं कल्चर. आता गोव्यात गेलं तर तिथं डान्सिंगचं खूप क्रेज आहे, म्हणजे डान्सर खूप मिळतात, तर त्याच्यामुळे मी डान्स मध्ये गेलते. परत मुंबईकडे आलं तर जिम्नॅस्टिक वगैरे तिथलचं स्कोप तिकडे आहे, तर मग मी जिम्नॅस्टिक, म्हणजे हे असं चलत राहिलं स्टेट वाईज. मग ते करिअर, डायरेक्ट करिअरच बदलायचे, मी स्टेट बदलला करिअरच बदलायचे. तर मग शेवटी वडील म्हणले की नाही, आता आपल्या मुलांचं नुकसान व्हायला लागले की आपण म्हणजे 4-4 वर्षात काय होणार नाही, की ह्यांचं काहीतरी, आता मोठ्या झाल्यात मुली, मोठ्या होत चाललेत, तर काहीतरी करिअरसाठी यांचे केलं पाहिजे. तर म्हणले चालतंय. मग त्यावेळेस मी छत्तीसगडला होते, म्हणजे आम्ही सगळी फॅमिली छत्तीसगडला होतं. नॉर्मल कुस्ती, पैलवानकी म्हणजे काय असतं,
फक्त जाऊन फक्त धिंगाणा घालायचं एवढंच माहित होतं की मॅट असती त्याच्यावर फक्त जाऊन उड्या मारायचं एवढंच माहिती होतं आम्हाला, की कुस्ती काय माहिती नाही. मग छत्तीसगडला असताना थोडीशी एक कोच होता, तर त्यांना थोडं दिसलं की ही मुलगी करू शकते, तर त्यांनी प्रॅक्टिस घ्यायला सुरू केली. मग तिकडून मी नॅशनल खेळलेली, स्कूल कॅडेट नॅशनल मी छत्तीसगड कडून खेळलेली पहिल्यांदाच. तर महाराष्ट्राची मुलगी छत्तीसगडला प्रेझेंट करत होती. छत्तीसगडला रिप्रेझेंट करत होती की छत्तीसगड कडून खेळली. त्यानंतर मी स्कूल नॅशनल खेळली छत्तीसगड कडून, कारण काय ऍडमिशन वगैरे छत्तीसगडलाच होतं. तर मग तिकडून मी स्कूल नॅशनल खेळली. उज्जैनला स्कूल नॅशनल झालं. मग त्यावेळेस छत्तीसगडच्या टीम कडून सगळ्यात चांगली मीच, आणि सगळ्यांना म्हणजे ते एक आशा दिसते की ही मेडल आणू शकते, त्या टाईपचं झालं. वडिलांना पण वाटलं की ह्या वर्षी, आणि त्यावेळेस माहिती नव्हते की नॅशनलचं गोल्ड इतकं महत्वाचं असतं, किंवा फक्त एवढं होतं की मेडल आणायचे. आणि गाव म्हणजे ते तेवढी आमची माहिती पण नव्हतं, वडिलांना पण नव्हतं, आम्हाला पण नव्हतं की गोल्ड आणल्यानंतर काय होतं, त्यानंतर पुढची पण स्पर्धा असतात, इंटरनॅशनल असतात, ऑलिम्पिक असतात, ते काहीच माहिती नव्हतं. फक्त हे माहिती होतं की आमच्यासाठी सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे नॅशनल. नॅशनल म्हणजे खूप मोठी स्पर्धा झाली. मग त्याच्यात निवड झाली, अख्ख्या गावात केलं त्यावेळेस की माझ्या मुलीची नॅशनल साठी निवड झाली. मग जे लोक होते की बाबा लहानपणी आम्ही जेव्हा पहिलवानकी चालू केली की तेव्हा नाही तू मुलीला कसं पहिलवानकी टाकतोय, लागलं काय झालं तर तिचं लग्न कसं करणार तू उद्या, तिच्यासोबत कोणी लग्न नाही करणार, अशा जे बोलणारे होते. परत ते इतके खुश झाले, त्यांनीच माझे बॅनर वगैरे गावात लावलेले. मग त्यावेळेस नॅशनलला असं पप्पांना होतं की ही नक्की, म्हणजे प्रॅक्टिस पण केलेली होती मी. मग पप्पांना असं वाटायचं की त्या वर्षी मी नॅशनलला नक्की मेडल आणणार. पण मी किती वर्षाची, मला असं वाटतं 12-13 वर्षाचीच असेल पहिलं नॅशनल खेळलेली, 12. तर गेली, आणि आता सिनियर अंडर 19 ला खेळता, 17 नव्हतं, 15 पण नव्हतं, 19 ला खेळले, म्हणजे 19 वर्षाच्या मुली सगळ्या, आणि आम्ही 12-13 वर्षाचं. तर गेलो आणि पहिल्याच कुस्तीला पडले, झालं संपलं. आणि त्यानंतर माहिती नाही, मी विचारते सगळ्यांना आता दुसरी कुस्ती कधी येईल, माझी दुसरी कुस्ती कधी आहे, म्हणले संपला आता, पहिली कुस्ती हारली, आता ह्याच्यानंतर कुस्ती नाही. ती मुलगी पुढे गेली. अरे म्हणलं असं असते का, म्हणले हो. मग त्यावेळेस रडली. मग पप्पांनी समजून सांगितलं काय नाही होत राहते, आपण पुढच्या वेळेस आणखीन तयारी करू. मग त्यानंतर पप्पांना वाटलं की नाही आपल्या मुलांचं नुकसान होतंय, म्हणजे आपण 4-4 वर्षाला ट्रान्सफर होतात आपले, त्यामुळे आपल्या मुलांचं खूप नुकसान होतंय. मग पप्पांनी ठरवलं की सेटल व्हायचं, जिथं बाबा स्कोप आहे आपल्या मुलांना तिथं सेटल व्हायचं. तर मग पप्पांनी अशीच माहिती काढलेली की बाबा चांगली तालीम कुठे आहे, तर आळंदीत गुंड सर म्हणून होते, म्हणजे त्यावेळेस खूप नाव होतं गुंड सरांचं. तर ठरवलं आम्ही की आळंदीला जायचं, गुंड सरांकडे जायचं. तर मग गेलो, रूम घेऊन राहिलेलो, मम्मी, मी, छोटी बहीण आणि एक छोटा भाऊ आहे. तिकडं प्रॅक्टिस चालू केली. 2016ला गेलो तिकडं, म्हणजे नवीनच होतो आम्ही. मग त्यावेळेस रिओ ऑलिम्पिक चालू होतं, काहीतरी रिओ ऑलिम्पिक्स चालू होतं, आणि एकदम सिरियस गुंड सर वगैरे एकदम सिरियस बसलेले, आम्हाला काहीच माहित नाही चाललंय काय. मग मोठ्या मुली वगैरे आणि सगळे सिरियस बसल्यात की नाही का साक्षीदीची कुस्ती येणार आहे, काहीच माहित नाही की बाबा चाललंय काय, फक्त एवढं माहिती सिरियस काहीतरी चाललंय आता, नाही का काहीतरी मोठं होणार आहे, काहीतरी मोठं चाललंय, मोठी मॅचेस चालली, एवढंच माहितीये. मग सगळ्यांना बसवलं असं, कुस्ती बघा कुस्ती कशी करते. त्यावेळेस साक्षीदीचं रिओला थर्ड आलतं. मग त्यावेळेस साक्षीदीला बघितल्यानंतर असं वाटलं की मग हितपर्यंत पण जाऊ शकतो आपण, पण टीव्हीत दिसणार, मग आपण पण असं टीव्हीत जाणार, आपल्याला पण असे सगळे बसून बघणार, हे सगळ्या गोष्टी डोक्यात यायला लागल्या. मग म्हणलं नाही आता, मग त्यावेळेस एकदम नाही का पक्क झालं की कुस्तीच कुस्ती, फक्त बाकी संपलं सगळं. मग 2017ला पहिलं स्कूल खेळले मी, काहीच माहिती नाही, नवीन मुलगी मी आलेली, 1 वर्ष फक्त महाराष्ट्रात येऊन झालेले, आणि एक माझ्याच गटात, म्हणजे माझ्या कोचनी मुद्दा म्हणून मला खेळवलेलं 53 किलोला, कारण का त्यांना काय वाटलं असेल, गुंड सरांना काय वाटलं असेल की बाबा ही मुलगी काहीतरी करू शकते, तिला हरू शकते, म्हणून त्यांनी मला 51 किलोला का 53 किलोला मुद्दा म्हणून खेळवलेलं. तर 51 किलोला मुलगी होती, खूप फेमस, म्हणजे खूप चांगली मुलगी होती, खेळायला वगैरे खूप नाव होतं तिचं महाराष्ट्रात. तर मला काहीच माहित नाही की ती हाय कोण काय, मला कोणी सांगितलेलं पण नव्हतं त्याच्या आधी. तर स्कूल नॅशनल स्टेटला कुस्त्या केल्या, मी तिला हरवलं.
आणि सगळे आश्चर्यचकितच झाले की हिला हिला कोणी हरवलं. मग त्यावेळेस जरा मी फेम मध्ये आले की तिला हरवलं, मग मी फेम मध्ये आले. तर मग ते स्कूल नॅशनल झालं, स्कूल स्टेट झालं, त्यानंतर नॅशनलला गेले. मग असं नॉर्मली बसलेलो, मुली ज्या सिलेक्ट होत्या 10 मुली सिलेक्ट झाल्या. कॅम्प लागतो, कॅम्प मध्ये चर्चा बोलणं वगैरे होतच. तिथून नाही का चर्चा की बाबा हरियाणाच्या मुली खूप डेंजर असतात, हरियाणाच्या मुलं खूपच डेंजर असतात, असं असतात तसं. आणि त्या दिसायला पण जरा बिल्डर वगैरे असतात, बॉयकट वगैरे, कान बिन लागलेले त्यांचे. त्यावेळेस आम्ही छोटं, कान नाही लागलेलं, काय नाही, एकदम नाही काय, एकदम फक्त सडपात असंच. आणि त्या फुल बिल्डर दिसायच्या. मग हरियाणाची टीम एंटर झाली स्पर्धेत. तर मी फक्त नाही का असं नाही का फक्त बघतोय आम्ही त्यांना की अरे बापरे किती डेंजर येते, किती डेंजर येते. छोटं होतं त्यावेळेस. मग एवढंच डोक्यात की आता हरियाणाच्या मुली खूपच डेंजर येतं, खूपच डेंजर येत, तेवढंच डोक्यात होतं माझ्या. आणि मग परत झाल्या, कुस्त्या केल्या मी, 2-3 कुस्त्या केल्या. आणि फायनलला एक हरियाणाची मुलगी होती संगीता म्हणून, तिच्यासोबत कुस्ती आली. मी भीतीनेच हारले. 10-0 म्हणजे 10-0च्या गॅपने हारले. तिने माझ्यावर 10 स्कोर घेतले, मी हारले 10-0नीच. मला एक पण स्कोर घेता नाही आला. सगळे घरचे वगैरे आणले नाही का, ओके होते की सिल्वर तरी आलं, गोल्ड नाही सिल्वर तरी आलं. पण माझे कोच होते गुंडा सर, ते म्हणले नाही तुझ्यात तू करू शकली असती गोल्ड साठी, तू गोल्ड घेतला असतं, पण तू मनापासून हारले. मग सगळ्यांनी समजवलं की नाही का की काय नाही, पुढच्या वेळेस कर, काय नसतंय, हे हरियाणाच्या मुली काय नसतात, मेंटॅलिटी असते. आपण जसं विचार करतो त्या नाही, आपले 2 हात 2 पाय त्यांना पण असतात. मग चला म्हणलं नाही चालते. 2018 मध्ये परत स्कूल नॅशनल खेळली, स्टेटला गोल्ड आलं, नॅशनलला गेली. त्या मुलीसोबत परत सेमी फायनलला कुस्ती आली माझी. त्या मुलीला परत मी 10-0ने हरवलं आणि परत त्या नॅशनलला गोल्ड घेतलं. आणि 2018लाच त्याच वर्षी मग 15चं इंटरनॅशनल होतं, 15 नॅशनल झालं. त्यानंतर 15 नॅशनलला गोल्ड घेतलं. परत मग 15चं ट्रायल्स होतात आपले, जे नॅशनल्स कसे होतात, ऑल इंडियातून मुली येतात, कुस्त्या होतात. मग फर्स्ट 4 काढतात, फर्स्ट सेकंड आणि 2 ब्रॉन्झ काढतात. मग त्यांची परत ट्रायल होते, त्या चौघींची परत ट्रायल होते. मग आमची ट्रायल झाली त्यावेळेस अचानक कळलं की आता आठवड्याभरात ट्रायल आहे, पुढच्या 4-5 दिवसात ट्रायल होणार आहे. मग वजन मॅनेज करायचं, वजन कमी करायचं. कारण का शक्यता आम्ही काय करतो, समजा मी 62ला खेळते तर मी वजन नॉर्मली 64-65 ठेवते. कारण का त्या 2-3 किलो कमी करायला काही वाटत नाही, 2-3 दिवसात 2-3 किलो कमी होऊन जातं. तर त्यावेळेस एवढं नॉलेज नव्हतं. आमचं वजनच 51ला खेळली तर आमचं वजन 50. तर मग गुंडे सर म्हणले तू टेन्शन नको घेऊ, फ्लाईटची तिकीट काढू, आपण जाऊ ट्रायलला. चालते. ट्रायलला गेले, सिलेक्शन. पहिली कुस्ती चांगली झाली नाही का, कट टू कट एकदम 2-2नी कुस्ती झाली आमची. परत दुसरी कुस्ती 10-0नी काढली. मग त्यावेळेस पहिल्यांदा सिलेक्शन झालं माझं इंटरनॅशनल साठी. मग त्यावेळेस ती फील आलं की वाव, की आता मी इंटरनॅशनलला जाणार, आता इंटरनॅशनली फ्लाईट मध्ये जाणार. मग ते सगळं स्वप्न नाही का की आता वाव मी बाहेरच्या देशात जाणार. आणि त्यावेळेस जापानला टूर होती. जापान म्हणलं की आपण खुश होतो. तर जापानला टूर, वाव आता जापानला जाणार. कुस्त्यांचं काहीच डोक्यात नाही, फक्त आता वाव मी जापानला जाणार हेच होतं. तर तिथं गेलो. जापानला गेल्यानंतर फायनलला पोहोचले मी. तेच मेंटॅलिटी, जापानवाल्या मुलीला चांगल्या असतात. परत तेच डोक्यात की आता जापानवाल्याला चांगले असतात. तर मग फायनलची कुस्ती मी अशीच हारली. तिथं सेकंड बसलं, एशियाला सेकंड बसलं. मग तिथलच्या एका कोचने मला समजून सांगितलं की तू करू शकते, मला माहितीये तू ही कुस्ती जिंकू शकली असते, पण तू मनाने हारली, म्हणून तू नाही तर तुझं आज गोल्ड असतं. तू म्हणले खरे सांग, तू कुस्ती नाही ना केली? म्हणलं नाही केली, मला जमलीच नाही कुस्ती. म्हणली तू केली नाही कुस्ती म्हणून तुला जमली नाही. मग थोडी म्हणजे का नॉलेज यायला लागले की बाबा हा नाही काहीतरी असतं. म्हणजे 2019 पर्यंत आम्ही असंच होतो की हा आता जायचंय, बाहेर जायचंय, फक्त बाहेर जायचंय, फक्त बाहेर जायचं. म्हणजे का प्रवास, आता हा ह्या देशात जाणार, फक्त एवढंच. 2020ला लॉकडाऊन झालं. नंतर लॉकडाऊन नंतर स्पर्धा पण भरपूर कॅन्सल झाल्या, इंटरनॅशनल टूर पण बऱ्याच कॅन्सल झाल्या. मग 21-22ला परत माझी टूर झाली अंडर 23ची. अंडर 20ची वर्ल्ड झाली.
त्या टूरला म्हणजे नाही का असं होतं, आधी ट्रायल झाली, म्हणजे आधी इंडियातली ट्रायल होतीच. जर का आपलं सिलेक्शन म्हणजे बाहेर जायचं सिलेक्शन, त्याची ट्रायल होती. मग त्या ट्रायलला फर्स्ट आली, बाहेर गेली. मग थर्ड बाउटला म्हणजे मेडल बाउटला, ब्रॉन्झ बाउटला मी एक 5-10 सेकंदाहून हारली. म्हणजे मला स्कोअर घेता नाही आला. स्कोअर घ्यायचा चान्स होता पण मला घेताच नाही आला, ब्लँक झाली मी. मग त्यावेळेस असं वाटलं नाही. आणि टीम मध्ये काय होतं, 10 मुली जातात, 10चे 10, मग काय होतात 4-5 जणींचे मेडल येतात, मग त्यांच्याकडे बघून वाईट वाटतं, त्यांचे मेडल आले आपले पण आले. हे एक भरपूर असते की त्यांचे आले, आपण पण असे फोटो काढले असते मेडल घेऊन, ट्रॉफी घेऊन, झेंडा घेऊन, ते करता नाही येत. मग ते थोडस सॅडनेस असतो. मग 22ला जरा कळलं की हा नाही, मेडल किती हे असते, काय काय असते मेडल घेतल्यानंतर. मग त्यानंतर थोडस मिच्युअर पण आला. मग नंतर एकदम सिरियस वालं नाही का, प्रॅक्टिस वगैरे सिरियस, खाणं पिणं डाएट वगैरे सिरियस, सगळं सिरियस घेता घेता मग परत पप्पांनी स्वतःच सेंटर टाकलं. मग तिथं एकदम प्रॅक्टिस वगैरे, सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस, सकाळ 3-4 तास, संध्याकाळ 3-4 तास, परत दुपारची 10 वाजता रस्से वगैरे जे स्ट्रेंथनिंगचं असते ते, डाएट वगैरे. काय काय असतं प्रॅक्टिस मध्ये? शेड्यूल असतं आमचं, आठवड्यावरचं शेड्यूल ठरलेलं असतं. तर सोमवारी सकाळी मॅट, शूट वगैरे झाले तर संध्याकाळी मॅट, मंगळवारी सकाळी बाउट झाले तर मग संध्याकाळी. ते कळत नाही आम्हाला शूट काय. ओके. सोमवारी सकाळी म्हणजे स्प्रिंट, लॉंग शूट, रनिंग स्पीड मध्ये 100 मीटर. शेड्यूल ज्याच्यात कोच नुसार ठरलेलं असते की 400 मीटरचा शूट, 400 मीटर स्पीडने, परत 200, परत 100 असे शूट असतात. म्हणजे स्पीडने रनिंग, त्यांनी काय होतं आपला स्टॅमिना वाढतो. मग संध्याकाळी परत मॅट म्हणजे टेक्निक प्रॅक्टिस आमची, जी आम्ही टेक्निकचा अभ्यास म्हणतो आपण, सराव म्हणतो त्याचा, की बाबा आपल्याला बाउट मध्ये किंवा कुस्तीत स्पर्धेत हे टेक्निक मारायचे, तर त्याच्यावर कंटिन्यू सराव करायचा की बाबा ह्या पायाला डाव टाकायचे. हो, डाव टाकायचे की हा म्हणजे असा डाव करायचा, त्याचा सराव की आपल्याला परफेक्ट हवा त्या डावात, म्हणून त्याचा सराव करायचा. मंगळवारी परत मग जोर टाईप म्हणजे आपण जसं कुस्त्या करतो मॅचेस मध्ये, तसं तालमीत करायचं की बाबा हा तुम्हाला जोड देणार ही आणि तू, चला बाउट चालू. मग दम पण फाटतो, एक तो अनुभव येतो की हा स्पर्धेत इतका दम लागन, ही टेक्निक बसती माझी, ही नाही बसत. तर मग संध्याकाळी, मंगळवारी संध्याकाळी परत मग ज्या चुका झाल्यात, ज्या आपण सकाळी चुका केल्यात बाउट मध्ये की बाबा ही टेक्निक माझी बसलेली नाहीये सकाळी, मग तिला आणखीन कशी सुधारायची, त्याचा अभ्यास, परत टेक्निक प्रॅक्टिस. मग बुधवारी वेट ट्रेनिंग असते, जी स्ट्रेंथनिंग करतो आपण स्ट्रेंथनिंग साठी ते. आणि संध्याकाळी थोडं रिलॅक्स. गुरुवारी परत अप्पर बॉडी, म्हणजे पैलवान असा माणूस आहे की त्याला अप्पर लोअर दोन्ही स्ट्रॉंग ठेवायला. प्लस पैलवानाला म्हणतात पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो, पण मला नाही वाटत गुडघ्यात असतो, कारण का कुठला डाव कधी मारायचा आणि सेकंदावर सगळं ठरवावं लागतं की आता लगेच, म्हणजे पापणी लावताच त्याचा घुसायचं करायचं, ते सगळं आम्हाला ठरवावं लागतं. तर मला नाही वाटत की पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो. मग गुरुवारचं फक्त अप्पर बॉडी, खेच किंवा जे पण कोचचं शेड्यूल असेल. संध्याकाळी टेक्निक, म्हणजे आमचे रोहतकचे जे कोच आहेत मनदीप म्हणून, तर त्यांचं जरा म्हणजे सगळ्या कोचचं वेगळं असतं, त्यांचं टेक्निकवर जास्त भार आहे. पण जेव्हा तुम्ही कुस्ती करता, आता कॉमनली असं असतं की आम्ही जिम मध्ये जर 3 किलो वेट कमी करायचं आहे, ह्याला आम्हाला 1 महिनाभर आम्ही प्रिपेअर करतो, काय कार्डिओ किंवा ह्या गोष्टी करतो. तुम्ही सहज म्हटलात की मी 2-3 किलो वेट मागे पुढे ठेवते, म्हणजे लगेच मला त्या वेटला पोहोचता यावं, त्या गटामध्ये पोहोचता यावं. कसं करता म्हणजे ते? त्याचा पण एक किस्सा आहे. मागच्याच वर्षी नॅशनल गेम्स झालते, महाराष्ट्र केसरी झाले मागच्या वर्षी. त्या वर्षी म्हणजे माझं इतकं अपडाऊन झालंय, म्हणजे मेंटली ब्रेकडाऊन झालं, फिजिकली पण झालं, म्हणजे भरपूर सगळंच. पहिल्यांदा सिनियर नॅशनल झाले बँगलोरला. माझा वजन गट 62-59, तर सिनियर नॅशनल झालं, 62 किलोला मी खेळली. हेतून सिलेक्शन झालं, नॅशनलला गेली, नॅशनलला गोल्ड घेतलं. पहिलं गोल्ड माझं, नॅशनलचं पहिलं गोल्ड 62 किलोला 2025ला. हा, 25ला. म्हणजे ते 24ला होतं. सिनियर नॅशनल कसं असते, जर का तुम्हाला 25च्या कुस्त्या, म्हणजे 25चं सिनियर नॅशनल
2024 ला होतं. ओके 2024 ला नोव्हेंबर डिसेंबर एंडिंगला होतं. म्हणजे ते आपण म्हणू शकतो की 24-25 ला हा. होतं ते. हा. तर तसं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झालं सिनियर नॅशनल. तिथं मी गोल्ड घेतलं. तर लगेच एक महिन्या 1.5 महिन्याच्या अंतरा महाराष्ट्र केसरी होतं. तर महाराष्ट्र केसरीला त्यावेळेस नियम होता 68+ दाखवायचं वजन. हो 68+चा नियम होता. मग नॅशनल झालं 62 किलो वजन. 62 किलोच होतं माझं वजन. मग त्यानंतर मी महिनाभर वजन वाढवलं. 70-71 केलं मी वजन. तसं डाएट बदलतं हो डाएट बदलायला लागतं. मग शेक्स वगैरे घ्यायला लागतात. आणि वर्कआउट मध्ये काहीच बदल होत नाही. ओके. म्हणजे कॉम्पिटिशन पिरियड मध्ये आमचा वर्कआउट बदलतो की बाबा कॉम्पिटिशन जवळ आल्यानंतर बाऊ जास्त करायचे, जोर जास्त करायचे. बाकी ऑफ सीझन मध्ये स्ट्रेंथनिंगचं हे चालत राहतं. पण जो कमी जास्त काय होत नाही वर्कआउट की बाबा आता वजन कमी करायचं मग प्रॅक्टिस कमी किंवा वाढवायचे तर प्रॅक्टिस कमी असं काहीच होत नाही. मग त्यावेळेस मी वजन वाढवलं. एक 1.25 महिन्यात वजन वाढवलं मी 70-71 केलं. वजन वाढवणं पण सोपं नसतं. पूर्ण बॉडी चेंज होतात किंवा म्हणजे पूर्ण बॉडी तुमच्या बॉडीला 62 किलोची सवय आहे. 64-62 तुमची बॉडी जर का महिन्याभरात इतकं वजन गेन करेल तर ते फिमेल साठी आणखीन सोपं नाहीये. खूप इनबॅलन्स होतो बॉडी. आत खूप त्रास झाला त्यावेळेस मला वाढवण्यात. पण वजन वगैरे दिलं मी. त्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाले. परत 10 दिवसात 24-25 ला काहीतरी महाराष्ट्र केसरी झालं जानेवारीमध्ये. 23-24 जानेवारीला महाराष्ट्र केसरी झाले. त्यानंतर मग घरी आले पुण्याला. वर्ध्याला झालं महाराष्ट्र केसरी. पुण्याला घरी आले. मग सत्कार मिरवणूक वगैरे त्यात 2-3 दिवस गेले. एक 27-28 तारखेपर्यंत निवांत झालते मी. तरी पण न खाता पिता 70 आलं वजन. म्हणजे तेवढ्या 3-4 दिवसात मला 1 किलो कमी करता आलं. कारण का प्रॅक्टिस करता नाही आली. फिरणं इकडं तिकडं दगदग कंटिन्यू. मग त्याच्यात 4-5 दिवस निघून गेले. मग 70 वजन होतं माझं. मग मी 30 तारखेला वजन कमी करायला घेतलं. आणि लगेच 10 दिवसात म्हणजे माझ्या 10 तारखेला कुस्त्या होत्या. मला 10 तारखेला माझं मार्च मध्ये 10 तारखेला फेब मध्ये 10 तारखेला जानेवारी मध्ये मी 30 तारखेला वजन कमी करायला घेतलं. आणि फेब्रुवारी 10ला माझ्या कुस्त्या आहेत. आणि मला तिथं 62 किलो वजन दाखवते. म्हणजे 10 दिवसाचाच फरक. 10 दिवसात मला लगेच 7-8 किलो कमी करायचं होतं. तर मी म्हणजे कुस्त्या झाल्या माझ्या महाराष्ट्र केसरीला. चांगल्या बॉडी तुटलेली असते त्यातून पण वजन कमी करायचं. आणि दगदग झालेली खाल्लं पिलेलं नाही व्यवस्थित. त्यातून पण मग वजन कमी करायला घेतलं. 8 किलो कमी केलं. फायनल पर्यंत मी पोहोचली. माझ्या पूर्ण बॉडीतलं पाणी वगैरे कमी झालं. पूर्ण डिहायड्रेट झालेली होती मी. पहिल्या दिवशी वजन 2 दिवस वजन होते आमच्या त्यावेळेस. म्हणजे आपल्या इंडियात पहिल्यांदाच झालं की 2 दिवस वजन घेतलेले. नाहीतर काय होतं पहिल्या दिवशी सकाळी वजन दिले लगेच पूर्ण दिवस कुस्त्या लगेच मेडल सेरेमनी ओव्हर सगळं. म्हणजे त्याच दिवशी सगळं संपतं. पण त्याच नॅशनल गेम्सला काय केलेलं यांनी पहिल्या दिवशी वजन घेतले. 10 तारखेला मी 62 किलो दाखवलं. कुस्त्या गेल्या. परत म्हणले की दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांचं शेड्यूलच होतं की दुसऱ्या दिवशी परत 62 दाखवायचं. आणि आमचं शक्यता काय असतं आम्ही वजन कमी करतो. मग वजन दिल्यानंतर आम्ही रिकव्हरी पण करतो. मग आमची रिकव्हरी होती 2-3 किलोची नॉर्मली रिकव्हरी होऊन जाते. किती तासात? 2 तासात. हा रिकव्हरी आम्ही तेवढी करतो. 2 तासात 2 किलोची रिकव्हरी होऊन जाते आमची. मग त्यावेळेस मी 2 किलोची रिकव्हरी केली. म्हणजे 64 वजन होतं माझं. 63-63 वजन भरत होतं रिकव्हरी करून त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मला परत सकाळी 8 वाजता मला परत 62 दाखवायचं होतं. म्हणजे एका रात्रीत मला 1.5 किलो कमी करायचं होतं. पण परत मग डोपवाले म्हणजे आमचं डोप टेस्टिंग होती की बाबा तुम्ही काय सबस्टन्स असे घेताय का जे बाबा नाही खाऊ शकता किंवा डोपिंग मध्ये येतात ते किंवा स्टेरॉइड वगैरे त्या टाईपचं. तर ते तुम्ही काय घेतलेले का त्याच्या आमच्या टेस्टिंग नॅशनलला होत राहतात. तर मग नाडावाले म्हणले की नाही तुम्हाला टेस्ट द्यावा लागेल. आता बॉडी तर डिहायड्रेट आहे माझी पूर्ण. मला युरिन तर येणार नाही कारण का मी पूर्ण दिवस कुस्त्या केल्यात. कुस्त्यांमध्ये पण घाम निघालाय. जे खाल्लंय ते कुस्त्यांमध्ये घाम निघाला. आणि आता युरिन द्यायचं म्हणलं तर मला पाणी पिवावं लागेल. पाणी पिलं की मग वजन वाढणार. आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजता तर परत मला वजन दाखवायचंय. मग म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही बरंच बोललो की बाबा आम्ही उद्या पण कुस्त्या करणार आहेत तुम्ही उद्या घ्या आमची डोप टेस्ट. पण ते म्हणले नाही त्यांच्या रूल्स नव्हते असे की आज तर आजच द्यायला.
दिले आम्ही म्हणजे मी किती 2 ते 2.5 लिटर पाणी पिले असेल. 2-2.5 लिटर मध्ये माझं वजन किती वाढलं असेल. म्हणजे माझं वजन झालं 64.5च्या आसपास. म्हणजे एका रात्रीत मला 2.5 किलो कमी करायला लागलं. एवढं हे झालं. मग डोप वगैरे दिला. 8:30-9 वाजता मी फ्री झाले. आणि कारण का डिहायड्रेट झाल्यामुळं लवकर युरिन पण येत नाही. जे आपले मसल असतात, मसल पाणी खेचतात. आणि मग ते युरिन लवकर येत नाही. आम्हाला फ्री केलं, म्हणजे मी फ्री झाले डोप वगैरे देऊन 9च्या आसपास. मग त्यावेळेस माझ्या मिस्टर सोबत होते, माझे सासरे आणि मोरे काका म्हणून आहेत, ह्यांच्यासोबत. माझ्या मिस्टरांसोबत ते लहानपणीपासून त्यांच्यासोबत येतं. आम्ही तिघच शेवटला राहिलेलो सगळे. मग मॅट वगैरे मोकळी झाली. मी 9:30 वाजता वजन कमी करायला घेतलं. अख्खी रात्र मी वजन कमी केलं. घाम काढला, परत रेस्ट, परत थोडा घाम काढायचा, परत थोडा रेस्ट, परत घाम काढायचा. मी एका रात्रीत 2.5 किलो कमी केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता वजन दाखवलं मी. 8 वाजता वजन दाखवलं. परत मग संध्याकाळीच कुस्त्या होत्या. मग मी रिकव्हरी वगैरे केली, सगळं केलं. त्या कुस्तीला म्हणजे माझी बॉडीचं म्हणजे इतके हाल झालते ना, ती रिकव्हरीच करू शकली नाही त्या दिवशी. का तर म्हणजे इतकं तुम्ही देताय पाणी परत काढताय, ती रिकव्हरीच झाली नाही. मग त्या फायनलच्या बाउटला मला नीला इंजुरी झाली, PCL ची इंजुरी झाली. मग त्यानंतर मग बरंच कसं काय पहिलीच इंजुरी, मोठी इंजुरी पहिलीच झाली त्यावेळेस मला. तर मग ते जरा होतं ना की खचल्यासारखं होतं थोडं, की काय झालंय माझ्यासोबतच का झालं, मग मीच काय केलं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग माझे मिस्टर म्हणले टेन्शन नको घेऊ, आपण सगळं व्यवस्थित करू, तू टेन्शन नको घेऊ. परत आलो पुण्यात, डॉक्टरला वगैरे दाखवलं तर म्हणले सर्जरी सांगितलेली. पण म्हणले सर्जरी जितकी अवॉइड होईल तितकी अवॉइड करा प्लीज, कारण का ही पहिलीच इंजुरी आणि पहिलीच सर्जरी हे करू शकत नाही म्हणलं मी. म्हणले चालतंय. मग रेस्ट घेतला 6 महिन्याचा 7 महिन्याचा रिहॅब केला. परत मॅटवर उतरली. माझं तोपर्यंत वजन झालं 77-78 वजन गेलं, म्हणजे रेस्ट. हो, कारण तसा म्हणजे खुराक पण चालू होता माझा, पहिलवान किंवा खुराक सगळा चालू होता, फक्त प्रॅक्टिस मध्ये नव्हते मी. म्हणजे त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी म्हणजे घरचे सगळे जे पण येतं, सासू असतील सासरे असतील, सगळ्यांनी मला असे हातात प्लेट आणून द्यायचे, तू हे खा हे खा. म्हणजे जे पण असेल पहिलवान केलं, आपण पाया सूप म्हणतो, ते स्वतः माझे मिस्टर माझ्यासाठी बनवायचे. सासू असतील सासरे असतील तर ते स्वतः माझ्या पूर्ण, मी अशीच बसले दिवसभर आणि फक्त मला खायला सामान येणार की हा चला आता फळांचा टाइम झालाय, सासू आणून देणार, सासरे आणून देणार, मिस्टर आणून देणार, हे खायचा टाइम झालाय, ते खायचा टाइम झालाय. तर ह्या सगळ्या गोष्टीत माझं वजन गेलं 77-78, म्हणजे भरपूर वजन वाढलं. मग मी गेले रोहतकला परत, म्हणजे पूर्ण पाय फिट नव्हता माझा, पण मला घरी डिप्रेशन सारखं व्हायला लागलं. काय झालं त्या 6 महिन्यात म्हणजे मेंटली? पहिले 2-3 महिने एकदम नॉर्मल, म्हणजे ओके वाटलं, चला ब्रेक भेटलाय मला, चला ओके ब्रेक आलाय मला. पहिला महिना 2 महिना वाटले चला ओके ब्रेक भेटला मला, मी व्यवस्थित रिकव्हरी करेन. 2 महिन्यानंतर मग थोडेसे नाही का विचार यायला लागले की आता भरपूर रेस्ट झाला, आता मी परत कमबॅक कसा करणार. आणि मला पूर्ण 3 महिने बेड रेस्ट सांगितली, म्हणजे पूर्ण पाय सरळ आणि बेडवरतून हलायचंच नाही. मला असे उचलून बेडवरती न्यायचे, असेच उचलून सोफ्यावरती आणायचे. मी म्हणजे त्या 2 रूम मध्येच फिरली फक्त, ते पण उचलून आणायचे, उचलून ठेवायचे असंच. मग 2 महिने ते एकदम नॉर्मल गेले की बाबा हा चला रेस्ट भेटली, 2 महिने असेच काढले. 3ऱ्या महिन्यात म्हणजे असं वाटायला लागलं की नाही आता जमतच नाहीये, बसून जमत नाहीये मला, नाही का होत नाहीये माझ्याकडून बसणं नाही. पण 3रा महिना डिप्रेशन मध्येच, नाही का डिप्रेशन म्हणतो आपण, म्हणजे विचारतच आता काय होईल, आता मग मी पुढे रिकव्हर कशी करणार. मग आता माझ्या जोडीतल्या मुली आता त्यांनी प्रॅक्टिस करून खूप पुढे निघून गेल्या असतील, मग आता तिकडची प्रॅक्टिस कशी चालू असेल, म्हणजे डोक्यात काही म्हणजे कंटिन्यू. आणि रात्रीची झोप येत नसायची मला, विचारांनी झोप येत नाही अजिबात नाही. रात्रीची 12, 2, 3, 4 वाजेपर्यंत विचार पाठेपर्यंत विचारच करत बसायची. मग ते झालं, आलो परत, म्हणले सासऱ्यांना कळलं की त्यानंतर रिहॅब चालू केलं. मग पायाची स्ट्रेंथनिंगचे व्यायाम चालू केले. 3, 4, 5 महिने, 2 महिने निघून गेले त्याच्यात. त्यावेळेस फक्त स्ट्रेंथनिंग, कुस्तीचा माझा संबंधच नव्हता, म्हणजे फक्त
पहिल्यांदा व्यवस्थित उभा राहायचा. रिहॅब साठीच मी फक्त जिम मध्ये म्हणजे रिहॅब सेंटरला जायची, तेवढंच. बाकी मॅचचा माझा काही कॉन्टॅक्टच नाही, संबंधच नाही. तर मग जरा ते विचार यायला, मॅटवर कधी जाणार मी, हे किती कधीपर्यंत करणार मी, नाही का, कवर हेच करणार मी. आता ते घरच्यांना सगळ्यांना कळायला लागलं की ही थोडी डिप्रेस व्हायला लागलीये, हिला इथं ठेवणं आता बरोबर नाही. मग सासरी म्हणले, तुम्ही एक काम करा, तुम्ही रोहतकला जावा. म्हणजे तुम्ही दोघं रोहतकला जावा, आणि सासूला पण म्हणले तुम्ही जावा, तुम्ही तिघं रोहतकला जावा, जे होईल ते बघता येईल, तिथं रिहॅब करा. म्हणलं मी खुश झाले, म्हणलं चालतंय, आता रोहतकला तर चालले, त्या वातावरणात तर चालले. गेले, कोचनी पण मला ओळखलं नाही, इतकं वेट केलं की कोचने केस बिस जरा वाढले त्यावेळेस रेस्ट मध्ये, आणि वजन 62-77, म्हणजे भरपूर फरक, बॉडीत खूप बदल आला. कोचने ओळखलंच नाही. मी एका कोपऱ्यात प्रॅक्टिस करते, कोच म्हणते कोण आहे, मग बघितलं, अच्छा तू आहे का, म्हणले झालं का. मग त्यांनी विचारलं इंजुरी वगैरे बरी आहे का, असं तसं. म्हणले चालते, आधी फिट हो, मग तुला मी काही बोलन की बाबा हे कर ते कर, तू आधी फिट हो. म्हणलं चालते. मग एक नाही का होप दिसले की बाबा हा आता चला काहीतरी चांगलं होणार आहे, काहीतरी चांगलं करायला सुरुवात केले. ते झालं की 1 महिन्याच्या गॅप मध्येच तारीख म्हणजे डेट्स आल्या की 23चं नॅशनल होणार आहे. मग आता माझं सेकंड लास्ट इयर होतं ते की 23ला, म्हणजे 22 वर्षाची होती मी मागच्या वर्षी. तर लास्ट डेट होती त्यावेळेस. मग म्हणले महिन्यात नॅशनल आहे, चालते ओके चला त्याची पण तयारी करू, मनाने जिद्दी केली. मी ज्यावेळेस रोहतकला गेले, मला सरळ पळता येत नव्हतं, गुडघा टेकवायला येत नव्हता मॅटवरती. त्या सिच्युएशन मध्ये मी गेलते. मग घरच्यांनी, मी म्हणलं मला खेळायचंय, मग मिस्टरांनी साथ दिली, म्हणले चालते तुझी इच्छा ना तू खेळ, फक्त गुडघा वाचून तुला वाटतंय तू खेळ, मी तुझ्या सोबत आहे. म्हणलं चालते. मग प्रॅक्टिस चालू केली. मला 1 आठवडा फक्त ते मॅटवर गुडघा टेकवायला, म्हणजे बॉडीचे मुवमेंट बनवायला मला 1 आठवडा गेला. राहिला किती 15-20 दिवस राहिले, म्हणजे महिना राहिला, आपण महिना राहिला. त्यानंतर तर मग वजन 77, आणि मला खेळायचं होतं 62ला गट माझा. मग म्हणले की 65ला खेळ, म्हणलं नाही मला माझ्या गटातच खेळायचं, मी माझा गट सोडत नाही. गटांचं काय असतं? एक 10 गट असतात आपले, बरं, म्हणजे वेट ग्रुप्स असतात, त्यानुसार 50, 53, 55. म्हणजे एजचा काही संबंध नाही. माझं जर एज सिनियरला गेल्यावरती एजचा काहीच संबंध नाही. तुम्ही 50 वर्षाचे असाल तरी तुम्ही खेळू शकता. म्हणजे मी 50 वर्षाचा आहे, मला 62च्या गटात मी खेळू शकतो. तुमचं वजन 62 असेल तर तुम्ही 62ला खेळू शकता. आणि 20 वर्षाचं वजन 62 असेल तो पण खेळणार. पण सिनियरला काही एजचं लिमिट नसतं, फक्त वजनावर फक्त. तर मग 62 किलो माझा गट आहे, 62-59. तर मग म्हणलं नाही मला 62ला खेळायचंय. तर घरचे म्हणले नाही, इतका तुला त्रास होईल, वजन वगैरे कमी करणार तू, इतका अचानक महिन्यात तू 70-77 वरून 62, तर 62 कशी येणार, तुला त्रास होईल. म्हणलं नाही त्रास झाला तरी चालेल, पण मला करायचंय. मिस्टरांनी म्हणले तुला त्रास होईल, नको करायला नको. म्हणलं नाही मला करायचं. त्यावेळेस म्हणजे घरचे सगळे अशी झालते की चला हिच्या मनाने येऊ दे, कारण का ह्या सिच्युएशन मध्ये हिच्या विरुद्ध नको जायला काही, कारण का ती घरी राहून अशी सिच्युएशन झालती ना. तर मग मिस्टर म्हणले चला चालतंय करू. वजन कमी केलं, म्हणजे मी वजन असं कमी केलं येड्यापणातच, म्हणजे ते नसतं का एक तो फर्स्ट डे ऑफ स्कूल असतो की वाव मी स्कूलला जाणार, मग ते सगळं एक्साइटेड, म्हणजे ते सगळं एक्साइटमेंट असते, ते चालू केलं. म्हणजे करणार मी, आता करणार, लय करणार. ते म्हणजे 6-7 महिन्याचा गॅप, असं वाटलं की आता एका दिवसातच कव्हर करते मी. ती सिच्युएशन होती. वजन कमी करायला घेतलं, 2-3 दिवस मज्जा वाटली. मग 7 महिन्याचा गॅप 2 दिवसात 3 दिवसात नाही भरू शकत. मग बॉडी पेन, मग मसल, परत घाम म्हणजे नाही का पाहिजे तेवढ्या मुवमेंट होत नव्हत्या, म्हणजे मनासारखं काहीच होत नाही. म्हणजे शरीर साथ देत नव्हतं माझं, मनासारखं काहीच होत नव्हतं. जितकं मी विचार करून आलते तसं मनासारखं काहीच होत नव्हतं. नाही म्हणलं तरी करायचं. मग येड्यापाण्यात मी महिनाभर फक्त सलाडवर होते, फक्त आणि फक्त काकडी गाजर, म्हणजे सकाळ 2 अर्धी काकडी अर्धी गाजर, आणि संध्याकाळी
काकडी गाजर. स्ट्रेंथ कशी राहणार बॉडीची? मग तेच झालं. हा. महिन्याभरात मी 62 किलो आणलं. म्हणजे जरा मोटिवेट झाले की बाबा हा आता वजन पण कमी होतंय. आणि त्या नाही का मोटिवेशन मध्ये मी थकतीये मी का काय करते ते पण नाही, म्हणलं जाऊ दे थकते ना काय नाही, ते सगळं विसरून गेले मी. वजन कमी होतंय, आता स्पर्धा खेळणार इतक्या दिवसानंतर. त्या ह्याच्यात मी वजन कमी पण केलं महिनाभर. फक्त म्हणजे सिरियस आहे मी, म्हणजे खोटं नाही याच्यात. फक्त काकडी आणि गाजर, काकडी आणि गाजर, काकडी आणि गाजर. म्हणजे दिवसात फक्त 1 ग्लास पाणी पित असेल तेवढंच, अख्ख्या दिवस 24 तासात 1 ग्लास पाणी, तेवढंच. बाकी काहीच नाही, काहीच नाही. त्या येड्यापाण्यात वजन कमी केलं. 23च्या ट्रायलला आले महाराष्ट्रात. आणि प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित, तालमीत एकदम, ते नाही का म्हणलं मी तालमीत एकदम तुफान खेळले. एकदम नाही का व्यवस्थित लढती बिडती करायची, प्रॅक्टिस वगैरे एकदम व्यवस्थित. स्पर्धेला आले, 62 किलोला वजन वगैरे दिलं, हे ते झालं सगळं. आता नाव घेऊ का नको? घ्या. ओके. मग प्रगती गायकवाड होती वजनात, म्हणजे चांगली प्लेअर आहे ती पण, 62 किलोची चांगली प्लेअर आहे. तर तिच्यासोबत कुस्ती, आणि म्हणजे तिला हरवलेलं होतं. तर मग हे होतं की बाबा हा चला कुस्ती करायची, चांगली कुस्ती करायची आहे. सुरुवातीला हरवलेली सिनियर तीच? नॅशनललाच. ओके. हा. म्हणजे आमची कुस्ती झाली सिनियर नॅशनलला. तर त्यावेळेस चांगली कुस्ती झाली, हरवलेली तिला मी. तर परत 23ला आले कुस्ती. मी वजन तसं कमी केलेलं येड्यापणात. परत कुस्ती खेळायला गेले तर मी पूर्ण ब्लँक, म्हणजे पूर्ण ब्लँक. मला काहीच कळत नव्हतं मी कुस्तीत मॅटवर चाललंय काय. मला बाहेरून कोचिंग करत होते माझे मिस्टर, मला ते पण कळत नव्हतं की काय बोलत ते. म्हणजे म्हणतात ना दिसतंय सगळं पण ऐकायला काहीच येत नव्हतं. म्हणजे सगळं दिसतंय की हे वरडतात ते, पण ऐकायला पूर्ण ब्लँक. ते कळत, फिल्म मध्ये होतं तसं. हो एकदम तसं. म्हणजे काहीच कळत नव्हतं की चाललंय काय माझ्या. मी पॉइंट देते तिला, म्हणजे माझे स्कोर जातात ते, मला तरी पण काहीच कळत नाहीये. मग कुस्ती हारले मी ती. मी हाय अशी निघाले रिटर्न घरी. त्या दिवशी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी घरी काहीतरी श्रावण महिना का काहीतरी चाललेला. आमच्या घरात कोणीच खात नाही नॉनव्हेज. हो, म्हणजे त्या महिन्यात, श्रावण महिन्यात घरातच बनतच नाही. तर मी येते म्हणून आमच्या सासऱ्यांनी, आमच्या सासूंनी दुसऱ्यांच्या घरात जाऊन मटण बनवलं. का मला मटण आवडतं, तर ही येणार आहे म्हणून. आता ही म्हणजे त्यांचं होतं, ही कुस्ती करायला गेली, स्पर्धेहून आले की हे जेवण. तर दुसऱ्यांच्या घरी त्यांनी मटण बिटन बनवून तयार ठेवलेलं. आणि कुस्ती हारली की मग परत ती स्टेज आली माझी की आता माझ्याकडून काहीच नाही होणार. आता म्हणजे मी इथपर्यंत ह्यांना म्हणजे गिव्ह अप म्हणजे अशी कशी मी हरू शकते. म्हणजे काहीच न कळता, म्हणजे मी मला प्रयत्न पण नाही करता आले, असं अशी कशी हारले मी. म्हणजे त्यावेळेस अशी इतकी ब्लँक झालती मी की मी मिस्टरांना, म्हणजे माझ्या हसबंडला इतकं पण सांगितलेलं, बास कुस्ती मला होणार नाही आता, इथून पुढं नाहीच करू शकत मी. म्हणलं नाही होणार माझ्याकडून. चला, त्यांनी पण म्हणले चला हिला बोलून घेऊ दे, हिला मोकळं होऊ दे. गेला तो, जेवण वगैरे चारलं मला घरच्यांनी. असं सगळं झालं, वातावरण थोडं शांत झालं. कारण का सगळ्यांना धक्का होता की मी सगळ्यांना पचवायला थोडा टाइम लागत होता. सगळे जरा नॉर्मल झाले. मग आम्ही दुसऱ्या दिवशी रोहतकला गेलो. लगेच नाही थांबलो. म्हणलं मला नाही इथं थांबायचं नाही. म्हणजे ते कुठंच मला थांबू, मेंटली सगळं डिस्टर्ब झालं की नाही का, कळतच नव्हतं मला. चिडचिड नाही का ते होतं. मग सासरे फक्त जाताना हेच म्हणले, मला माहिती तू वाघीण आहे, तू ह्याच्यापेक्षा चांगली करणार आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. हे बोलून त्यांनी पाठवलं मला रोहतकला. म्हणले जावा तुम्ही, इथं नका थांबू. मग आम्ही दोघंच गेलो त्यावेळेस. म्हणलं नकोस, तुम्ही तरी कशाला त्रास घेता. म्हणजे मी घरच्यांना इतकं पण म्हणलेलं, सासू माझी तिथं रोहतकला त्या छोट्या बाळाला ठेवून राहणं सोपं नाही, ते बाळ दिवून राहत नाही ते तुमच्याशिवाय. आणि तुम्ही माझ्यासाठी, मी काय केलं, मी हारले, तुम्ही नका त्रास घेऊ माझ्यासाठी. म्हणजे असं झालं सगळं. आम्ही दोघंच गेलतो त्यावेळेस की दोघांनीच जायचं बस आता नाही का. म्हणजे ह्या थोडासा टाइम घ्यायला आम्ही रोहतकला गेलतो की मला थोडा टाइम लागत होता थोडं सगळं नॉर्मल व्हायला म्हणून. नाही तर डोक्यात हेच होतं की आता बस, आता कुस्ती सोडून द्यायची, असं तसं. रोहतकला गेलो. मग
नॉर्मल नॉर्मल त्या वातावरणात गेले. मग बरंच मिस्टरांनी समजवलं की कोण नाही हारलं म्हणले, तू तू जर का हारलीच नाही तर तुला जिंकण्याचं महत्व कसं कळणार. क्या बात. मग म्हणले कोण हारलं नाही, असं कोण कोण आहे का, तू कुठला प्लेअर बघितलाय का तो आपल्या आयुष्यात कधीच हारला नाही. मग परत जरा डोक्यात बसायला लागलं. फोनवरती सासरे पण आता कळतंय का तुला, म्हणजे बरंच मला समजून घेतलं, माझी मेंटल कंडिशन समजून घेतली सगळ्यांनीच घरच्यांनी. हे बाबा एक असतं की घरच्यांचं की हारल्यानंतर आधी वस्तू म्हणजे अंगावर येतात की तू हारली कशी. तसं माझ्यासोबत तर काही झालं नाही. मी जशी हारली ना, माझे मिस्टर म्हणले एकदम चला घरी चला, नाही का, एकदम प्रेमात, चल घरी, इथं नको थांबायला, आपण जाऊया घरी, एकदम नाही का प्रेमाने. भाग्यश्रीचं फक्त घर बदललंय, म्हणजे आई वडील असल्यासारखे सोबत असतात सासू. मी म्हणजे आई वडील काय सांगू, म्हणजे आई वडिलांपेक्षा जास्त केले त्यांनी माझ्यासाठी. तर असे सासू सासरे मिळणं म्हणजे खूप नशिबाचं. मी म्हणजे माझे कर्म म्हणा किंवा माझं नशीब म्हणा, मी खूप लकी समजते स्वतःला की सासू सासरे असे भेटले. ह्यांना तर मीच निवडलं, पण ते असे भेटणे सोपं नव्हतं. की खूप चांगले, खूप सपोर्टिव्ह, आणि कुठल्या गोष्टीला म्हणजे मला स्वयंपाक करता येत नाही आणखीन, पण म्हणजे घरी तर कधी केलं नाही, म्हणजे माहेरी असताना फक्त उचलून आपटायचं. हा, प्रॅक्टिस आम्हाला प्रॅक्टिस सोडून काय, प्रॅक्टिस खाणं पिणं झोपणं एवढंच. तर थोडस वाटलेलं की लग्न झाल्यानंतर आता थोडस अवघड आहे, पण नाही, तसं खूपच स्वीट येतं म्हणजे घरचे सगळेच. आणि म्हणजे मी आई वडीलच नाही म्हणणार, मी त्यांना म्हणजे पप्पा आणि मम्मीच म्हणते, मिस्टरांच्या आई वडील. हा, मला ते सासू सासरे आता बोलते ना तर ते खूप असं ऑकवर्ड वाटते, सासू सासरे त्याचं बोलणं पण ऑकवर्ड वाटतं. मम्मी पप्पाच बोलते मी त्यांना. तर म्हणजे फक्त सरनेम बदलले, फंडचं कोळी झालं, एवढाच फरक. बाकी आई सारखा जीव सासूबाई लावतात, बाप सारखा जीव सासरे लावतातच, आणि बाकी सपोर्टला नवरा आहेच पाठीशी. बाकी घरचे आहेत, ह्यांचे मोठे भाऊ आहेत. म्हणजे एक असतं बाबा घरच्यांचं की हे बघा फेम मिळतंय तर मग त्याची थोडीशी साईड इफेक्ट पण असतात. ऑफकोर्स काही जण नेगेटिव्ह गोष्टी पण बोलतात, पण ते कुणीच काहीच मला काहीच बोलत नाही की तू आता बंद कर. कारण का बऱ्याच जणांचं असतं, मी बघितले की लग्नानंतर बास करा आता आपलं संसाराचं बघा. पण आमच्या घरचे सगळेच असे आहेत की आज का थांबलाय घरी, प्रॅक्टिसला का नाही गेले. म्हणजे आमचे दिरापासून मोठे दीर छोटे दीर सगळे वहिनी प्रॅक्टिसला नाही गेले. म्हणजे असे खूप सपोर्टिव्ह फॅमिली आहे. तर त्याचं खूप मी म्हणजे स्वतःला लकी मानते की बाबा म्हणजे काहीतरी बॅक ऑफ द माइंडचं टेन्शन राहत नाही, ते टेन्शन नाही मला. खूप लकी समजते स्वतःला की हे सगळे भेटले मला. तर तुम्ही नॅशनल हारून आलात थोडक्यात घरी, आणि त्यानंतर स्टेट महाराष्ट्र स्टेट. ओके, स्टेट होती ती. आणि त्यानंतर काय झालं पुढे? मी तिकडून लगेच निघालो. म्हणजे आम्ही एक सेकंड पण त्या स्पर्धेच्या ठिकाणी थांबलो नसतो, लगेच निघालो. म्हणजे मी रडतच होती, म्हणजे असं झालं की बास आता नाही का, इथं संपवायचं सगळं, कुस्ती वगैरे नाही करायची मला. कारण का माझ्याकडून आता इथून पुढे काय होणार नाही. म्हणजे मी सगळं केलं पण नाही काय झालं, आता इथून पुढे पण माझ्याकडून नाही होणार काय. प्रॅक्टिस वगैरे मी इतकी केलती. मी म्हणजे मिस्टरांना पण सांगितलं की बास मला नाही होणार. आणि ते त्यावेळेस पण होतं, चल तुला बास, ओके तू शांत हो, बास करायचंय बास करू आपण, तू शांत हो फक्त. त्यावेळेस म्हणजे मेंटल कंडिशनच अशी होती की मला कुणाचं ऐकायचं नव्हतं, मला फक्त सगळ्यांना बोलायचं होतं, माझं ऐकून घ्या सगळे. म्हणजे ह्या कंडिशन मध्ये होते फक्त. मग घरी गेले तर सगळे शांत, नॉर्मल, म्हणजे असं कुणी ॲबनॉर्मल वागतच नव्हतं की बाबा हारून आले असं. सगळे नॉर्मल. मग सगळे नॉर्मल काय येतं त्याचा पण मला त्रास होता की सगळे असे नॉर्मल का वागतात. मी हारून आली आहे ना तर मग असे नॉर्मल नका वागू, पण एकदम नॉर्मल. श्रावण महिना चालू होता, मग आमच्या घरी नॉनव्हेज बनत नाही श्रावण महिन्यात. मग सासूने दुसऱ्यांच्या घरी, त्यांच्या मित्राच्या घरी जाऊन मटण वगैरे बनवलेलं. मग तिकडेच गेलो आम्ही, जेवण वगैरे केलं. सगळे म्हणजे नॉर्मल झाले, सगळ्यांना थोडं पचवायला टाइम लागला. हारले बाबा, सगळे ओके नॉर्मल झाले. 2 दिवसात आम्ही परत निघालो रोहतकला.
कारण का तिथं थांबले असते तर अनेक डिस्टर्ब कारण का काही जण असतात फोनवरती पण मेसेज करणारी पण की हा काय झालं, माहिती सगळं असते माहिती सगळं असते पण हा काय झालं तुमचं, तुम्ही ट्रायलला गेलते, काय झालं हा ते असले काही असतात थोडे माणसं, त्यांना फक्त कारण लागतं. मग सासरीच म्हणले जावा तुम्ही दोघच जावा. मी म्हणजे हा माइंडसेट ठेवून गेलते की हा मला थोडा टाइम हवाय, पण मी इथून पुढे कुस्ती करणार, मला इथून थोडा ब्रेक हवाय, पण मी कुस्ती करणार नाही. म्हणजे डोक्यातच बसलेलं माझ्याकडून होणारच नाही. आणि सासरे बिसरे नाही का सगळ्यांनी ऐकून घेतलं माझं, चला ओके, हिला आता काय बोलायला नको, कारण की ही आता इंजुरीतून उठली, थोडस काहीतरी कमबॅक म्हणजे झाला, थोडा प्रयत्न केला पण अनेकच डिप्रेशन मध्ये गेली. हे सगळा विषय झाला. मग सासरे फक्त जाताना बोलले की तू उद्या जर का काहीच नाही ना झाली तरी माझ्यासाठी तू भरपूर काय काय केलंय, तर तू हार जिंक मला काही फरक पडत नाही, तू माझी वाघीण होते, वाघीणच राहणार आहे, तू हारली तरी वाघीण आहे माझ्यासाठी, तू जिंकली तरी वाघीण आहे. तेवढं बोलून आम्ही म्हणजे निघालो, रोहतकला गेलो, जरा झालं शांत की मग तिकडे गेलं. मिस्टरांनी पण समजवलं की ओके तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे आम्ही बसलो असं सिरियस डिस्कशन चालू झाली की तुझं काय म्हणणं आहे. म्हणलं नाही करायचं मला, मी सिरियस आहे, मला नाही करायचं. आम्ही बॅग वगैरे पॅक करायलाच गेलतो रोहतकला की बाबा हा थोडं टाइम घ्यायचा, तिथलची पॅकिंग करायची आणि पुण्यात यायचं. ह्या माइंडसेट मी गेलेली, ह्यांची कोणाचीच अशी माइंडसेट नव्हती. तर मिस्टर म्हणले हा तुला काय करायचं, सिरियस म्हणजे डिस्कशन चालू झाली की तुला काय करायचं. म्हणलं बास मला नाही करायचं, इथून पुढे नाही होणार माझ्याकडून, कारण का मी इतकी प्रॅक्टिस केली आता, पण नाही झालं तर इथून पुढे पण नाही होणार माझ्याकडून, मी रेसमध्ये मागं पडलीये. कारण का ते 7-8 महिने माझ्या कंटिन्यू डोक्यात तेच की आता मुली कुठे गेल्या असतील, प्रॅक्टिस करत असतील सगळ्या, मी इथं बसलीये. मग ते जरा हावी पडल्यासारखं झालं माझ्यावरती. मग मिस्टर म्हणले बरं एक सांग काय झालं, तू हारली काय झालं सांग मला. म्हणलं हारले माझं नाव खराब झालं, काय झालं. मग म्हणले माझ्याकडून काय वेगळा बदल वाटला तुला. म्हणलं नाही. मग म्हणले घरच्यांकडून काय वेगळे वागले, तुला शिव्या दिल्या कोणी का, म्हणले घराच्या बाहेरच नाही का. म्हणलं नाही. मग म्हणले झालं काय, तुला तिने घरी उचलून नेलं. म्हणलं नाही काही झालं नाही. मग म्हणले काय झालं, काय इफेक्ट काय झाला, तू हारली मग काय झालं, आमच्यात काय बदल पडला. म्हणलं नाही. मग म्हणलं तू तुझ्यात का बदल आणते की मला काय करायचंच नाही, म्हणजे म्हणलं पहिलं की मग ते झालं सगळं. म्हणले अशी मला एखादा प्लेअर सांग की जो कधी हारलेलाच नाही आयुष्यात. जरा मग झालं मोटिवेशन झालं सगळं, जरा मेंटॅलिटी चेंज झाली. 2-3 दिवस जरा लागले सगळं सेट व्हायला, आठवडा गेला. मग परत आठवडाभर लेक्चर चालू होतं. लेक्चर म्हणजे कोचचे लेक्चर असते मोठे ते त्यावेळेस कोच कमी, नवरा जास्त होते की समजून घेणं. म्हणजे आता माझी त्यावेळेस परिस्थिती अशी होती, मला कुणाचं ऐकायचंच नव्हतं, म्हणजे मला लेक्चरची गरज नव्हती, मला फक्त बोलायचं होतं तुम्ही ऐका, ह्या कंडिशन मध्ये होते. मग ती कंडिशन माझी सगळ्यांनी समजून घेतली घरात, सगळ्यांनी. म्हणजे एक असतं घरच्यांचं बरंच, म्हणजे बघितलंय मी की स्वतःहून हारली म्हणजे शिव्या देतात, मारतात, म्हणजे बरंच काय काय बोलतात. पण मला माझ्या घरच्यांचं तसं काही झालं, मी त्याच्यावर पण चिडत होते की तुम्ही नॉर्मल का वागताय, नॉर्मल नका वागू, तुम्ही हारून आले नॉर्मल नका वागू, काहीतरी रिॲक्ट कर, तुम्ही मटनचं असतंय मला, काहीतरी रिॲक्ट कर की काहीतरी बोल. आणि त्या म्हणजे तास 2 तास 3 तास काहीच विषय नाही, कुस्ती म्हणजे असं वाटत होतं की आम्ही फिरून आलोय आणि जेवायला बसलोय, फक्त शांत वातावरण आहे एवढं. नॉर्मल सगळे बोलतात ते नाही का की नाही लिकरू ते जे होते की बाबा आजी होत्या, लेकरू बारीकच झाले, असंच झाले तसं झालं, एकदम नॉर्मल. मला इतकं नॉर्मल ट्रीट नका करू, मला कसं तरी वाटतंय, नका नॉर्मल ट्रीट करू. रोहतकला गेलो, मग मिस्टर होतेच, मग जरा मेंटॅलिटी बदलली. ते माझं असे माझे मूड स्विंग इतके फास्ट होतात, म्हणजे पलटूस तर माझे मूड स्विंग झालेले असतात. नाही म्हणलं करायचं आता. आठवड्यानंतर डोक्यात आलं काय होईल, हारले तर हारल, परत हारल, काय होईल, काहीच नाही होणार. हारले परत हारन, परत आणि एकदा उठन परत हारन. म्हणलं करायचं. मिस्टर म्हणले
करायचं तू, नाही का, मला माहिती तू काय आहे, तुला पण नाही माहिती म्हणलं तू काय ते, मला माहिती तू काय, तू केलं तर काय होऊ शकते तू. मग प्रॅक्टिस चालू केली. प्रॅक्टिस म्हणजे अशी प्रॅक्टिस चालू केली की मी 3 महिन्याचा 2.5 ते 3 महिन्याचा काहीतरी हे होता, गॅप पडला मला. म्हणजे मला ती तारीख पण आणखीन पण आठवते, 9 ऑगस्ट रक्षाबंधनचा दिवस होता ज्या दिवशी मी हारले. म्हणजे तो दिवस एक टर्निंग पॉइंट म्हणू शकतो माझ्या आयुष्यातला, की हा त्याच्यानंतर मला कळलं की पैलवानकी काय, म्हणजे पैलवानकीचा रस कळला, किंवा काय जे काय असेल, म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणता येईल. कारण का मी माझ्या पहिल्या प्रॅक्टिस पासून खूप खुश होते, आणि आता जर का बघितलं तर ती पहिली प्रॅक्टिस माझ्या आत्ताच्या प्रॅक्टिसच्या 50% पण नाहीये. म्हणजे ते देवाने, आपण म्हणू शकतो की देवाने एक संकेत दिला की बाळा तुला आणखी प्रॅक्टिसची गरज आहे, एवढ्या प्रॅक्टिसवर तुझं भागणार नाही, तू आणखीन करू शकते. मग सगळ्यांच्या साथ भेटली मला. सगळ्यात जास्त त्यावेळेस मला समजून घेणारे माझे मिस्टर होते, की बाबा म्हणजे मी रात्री 2, मला टायमिंगचं मला कळतच नव्हतं की रात्रीचे 2 वाजलेत, 3 वाजलेत, किंवा पहाटे झाली 4 वाजलेत. मला फक्त असं व्हायचं ना की आता प्रॅक्टिसचा टाइम कधी होतोय. म्हणजे सकाळची प्रॅक्टिस करून आली ना, मला तासभर फक्त झोप लागायची दुपारची, बस असं वाटायचं आता संध्याकाळच्या प्रॅक्टिसचा टाइम कधी होतो, मी कधी प्रॅक्टिसला जाते. एक्स्ट्राचं सगळं म्हणजे नाही का, ते एक शेड्यूल बनवलेलं 3 महिन्याचं आम्ही. ह्या 3 महिन्यात मी म्हणजे मेली तरी आहे ना, हे शेड्यूल कम्प्लीटच करायचं. सकाळचं एवढं, संध्याकाळचं एवढं. माझे मिस्टर शेड्यूल बनवून देते, तुझी प्रॅक्टिस संपली, तुझ्या प्रॅक्टिस नंतर तू इतकं एक्स्ट्राचं करायचंय, ते मग तू मेली तरी करायचं, तू जिथे राहिली तरी करायचं, काही होऊ दे, काही दुखू दे, तू करायचंच. ते केलं. म्हणजे ते 3 महिने आम्ही दोघांनी पण असे काढले ना, की म्हणजे त्यांनी कधी दाखवलं नाही मला की मी खूप टेन्शन मध्ये, एकदम नॉर्मल, हारू दे काय होत नाही, ते एकदम नॉर्मल दाखवत होते मला, पण ते कळत होतं मला की ते नॉर्मल नाहीये. मग ते 3 महिने म्हणजे असे काढले की रात्रीची झोप नाही, कधी पण मला काही पण विचारन, मला डायरेक्ट घाम सुटायचा. थंडी होती त्यावेळेस चांगली, रोहतकला दिल्ली वगैरेची थंडी माहिती, त्या थंडीत मला घाम सुटायचा. म्हणजे एकदम ते 3 महिने डिप्रेशन हेल सारखे काढलेत आम्ही दोघांनी, की बाबा हे 3 महिने फक्त काही झालं तरी हे करायचंच आहे. त्या 3 महिन्यानंतर मग परत सिनियर नॅशनलची स्टेटची ट्रायल आली, त्यावेळेस तिला हरवलं परत मी. मग त्यावेळेस कॉन्फिडन्स आला, हे सगळं घडलं होतं त्यातनं बाहेर पडला त्यावेळेस. म्हणजे माझा 1.5 वर्ष म्हणता येईल, 1.5 वर्ष म्हणता येईल माझा सगळा, म्हणजे अप डाऊन अप तर म्हणता येणार नाही, फक्त डाऊन डाऊन चालू होता. मग त्या कुस्तीनंतर जरा कॉन्फिडन्स आला की हा काहीतरी, पण जितकं मी म्हणजे नाही का, ते एक प्रेशर असतो की कुस्ती करायची, आता तो प्रेशर तरी मला नीट कुस्ती करता आली नाही. तिथं जिंकले मी, खूप खुश होते, घरचे पण मग खुश झाले की बाबा हा चला सिनियर नॅशनल शेवटी खूप मोठी गोष्ट आहे. मग घरी आलो, सगळं तयारी केली. त्याच नॅशनलला लगेच एकदम चांगल्या कुस्त्या करून सेकंड बसलं माझ्या. त्या नॅशनलला मी एक मानसी म्हणून मुलगी आहे, वर्ल्ड मेडलिस्ट आहे. बरं. तिला हरवलं 3-4 ने. मग त्यावेळेस हे झालं की नाही का, एक समाधान होतं, समाधानी माणूस होतो की बास, एवढंच करायचं होतं बास. ते थोडं कुठेतरी माझ्या मनात आलं की बास, जिंकलो आता. आणि ती सेमीफायनल कुस्ती होती माझी मानसी सोबतची, जी मानसी म्हणते ना, सेमीफायनल कुस्ती होती. तर तिला हरवलं. ती सध्या म्हणजे 62 किलोला टॉपचे आपण म्हणू शकतो, टॉप मध्ये आता सध्या. पण तिला हरवलं, मग एक मनाचं समाधान झाल्यासारखं झालं की बास आता जिंकले मी. असं हिला हरवलं, तिला हरवलं, कमबॅक झाला, हे ते. पुढे जाऊन फायनलला परत हारले. फायनलला अंजलीकडून हारले, हरियाणाची होती. म्हणजे हरियाणाची दहशत होती, ती मानसी पण हरियाणाचीच आहे. ती दहशत नाही, ती संपली आता. कारण का आपण बघितलं की रोहतकला, मी पण रोहतकलाच राहते, त्यांच्यातच राहते,
उलट आपण त्यांच्यापेक्षा जास्त करतोय. फक्त हा. आपल्या मेंटॅलिटी स्ट्रॉंग नाहीये. त्यांची मेंटॅलिटीच ही आहे की मी आता ह्या 2028ला ऑलिम्पिकला जाणार. म्हणजे छोट्या छोट्या मुलींची बरं का, म्हणजे त्यांची मेंटॅलिटी इतकी स्ट्रॉंग करून ठेवली आहे त्यांच्या आई वडिलांनी किंवा त्यांच्या कोचनी. साधं ते बोलतच नाहीत. आपले कसे स्वप्न, मी कसं म्हणलं माझं स्वप्न होतं की त्या मुलींसारखं व्हायचं किंवा आमच्यासाठी नॅशनल खूप मोठं होतं. म्हणजे त्यांच्या 13-14 वर्षाच्या मुली म्हणतात की मी आता 2036चं ऑलिम्पिक खेळणार. म्हणजे अशी मेंटॅलिटी, त्या खेळू नाही खेळू पण तो नंतरचा भाग आला, पण त्यांची मेंटॅलिटी इतकी स्ट्रॉंग करून ठेवली आहे ना की मी 36चं ऑलिम्पिक खेळणार. आणि ते एक म्हणतात मॅनिफेस्टिंग, मॅनिफेस्टेशन सगळ्यात महत्वाची गोष्ट. ते 36चं ऑलिम्पिक खेळणार तर खेळणार. मग ती काही म्हणत, तुझा गोल काय, तर मी 36चं ऑलिम्पिक खेळणार. त्यांची मेंटॅलिटी इतकी स्ट्रॉंग करून ठेवली आहे. तर ते नाही का, जसं रोहतकला गेलो ना तशी ती भीती पण संपली की हरियाणा मग दिल्ली पंजाब काय नाही, त्या पण आपल्या एवढीच प्रॅक्टिस करतात. आपण कुठं ना कुठं त्यांच्यापेक्षा जास्त करतो. फक्त आपण मेंटली स्ट्रॉंग नाही. तर मेंटली स्ट्रॉंग झालं बस सगळं. त्यानंतर महाराष्ट्रात आता कुस्तीच्या बाबतीत काय काय इम्प्रोव्हायझेशन होण्याची गरज आहे, काय काय डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, की एक मुलगी म्हणून तुम्ही बाकी मुलींसाठी काय सांगू शकाल की त्यांना हे मिळालं तर अजून त्या पुढे जातील? जसं मी एक्झाम्पल देते, आपले महाराष्ट्रात खूप सेंटर आहेत मुलींचे. बरं. पण सेंटर कसे येतं की बाबा खाणं पिणं मेस असती, तालमीचीच मेस असती, हॉस्टेल असतं, मुली राहतात, प्रॅक्टिस तिथंच करतात, तिथंच राहतात, तिथंच प्रॅक्टिस करतात. आई वडिलांचा काही संबंध नसतो. म्हणजे कधी महिन्यातून एकदा दोनदा भेटाय आले, आठवड्यातून एकदा भेटाय आले. तसं मी हरियाणाचं बघितलंय. म्हणजे मी जसं जातीये तिथं, म्हणजे 2 वर्ष झालं, 2-2.5 वर्ष झालं आहे तिथं. तर एका मुलीच्या मागं, जसं मी पैलवानकी करते, म्हणजे मी हरियाणाची आहे, मी पैलवानकी करते, तर माझ्या मागं माझी आई, वडील, भाऊ, बहीण, जितके फॅमिली मेंबर्स आहेत का, ते एका मुलीच्या मागं लागून असतात. म्हणजे ती प्रॅक्टिस करते ना, तर इथं बसून असतात. हे मॅट हॉल आहे, मॅट हॉलमध्ये प्रॅक्टिस करते. तर इथं तिचे पप्पा बसलेले आहेत, तिचे जे पण आहे बदाम पाणी, मणका वगैरे ते बाहेर घेऊन बसतात. आणि मुवमेंटवर लक्ष असतं की हा माझी मुलगी आता काय करते, काय नाही करत आहे. तर हिथं थोडं कुठेतरी आपला महाराष्ट्र थोडासा मागं पडतो. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्यांच्या मुलीसाठी त्यांची सगळी फॅमिलीची लाईफ सॅक्रिफाईस करतात. हो, सगळं. म्हणजे माझ्या बघण्यात आहे, कारण का मी ज्या सेंटरला आहे ना, तर तिथं तुम्ही बघसाल ना, तर मुली कमी पालक जास्त आहेत. म्हणजे ते खुर्च्या टाकूनच असतात की हा माझी मुलगी तिथे काय करते, तू थांबली का, चल पुलअप्स मार, चल पुलअप झाले चल. म्हणजे एक घरच्यांचा एक वेगळा फरक पडतो. कोच 100 मुलींकडे लक्ष देऊ शकत नाही. एक कोच आहे, तो 100 मुलींकडे लक्ष नाही देऊ शकत. एकीकडे गेलं तर हे तिकडं तोंड केलं की इकडचे बंद होतात, इकडं तोंड केलं की तिकडचे. ते एक सगळ्यांचं माझं पण आहे की बाबा कोचचं थोडं जरी नजर हटलं तर मी थोडा रेस्ट घेण्याचा प्रयत्न करतो. पण तेच जागेवर मला माहिती की माझा मिस्टर पण माझे बघतात ते, त्यांची जरी कोचची जरी नजर चुकली तर हे कंटिन्यू माझ्याकडे बघतात आहे ना, मला करायचंच आहे, मला चुकून जमणार नाही तर मला परत घरी गेलं शिव्या खायच्याच आहेत. कशाला शिव्या खाय, मग करून घ्या. ह्याचा खूप फरक पडतो. परत एक पालकांची मेंटॅलिटी खूप अशी आहे की म्हणजे जे आहे ते एक तर मुलीसाठी म्हणजे काही पण तिथं मुला मुलीचा काही फरक नाही. तुम्ही जर का जाऊन बघसाल ना ह्या हरियाणामध्ये, तर 2-2, 3-3, 5-5 किलोमीटरवर एक ग्राउंड आहे. सकाळी पहाटे म्हणजे थंडीच्या दिवसात हरियाणाची थंडी, म्हणजे तिकडची दिल्ली हरियाणा तिकडची थंडी जाते 3, 4, 5, 6 अशी. तर थंडी भरपूर असते. 5 वाजता सगळे जे जरा वयस्कर लोक येतात ते ग्राउंडला असतात. म्हणजे त्यांच्या थोड्या कल्चरमध्ये स्पोर्ट्स आहे म्हणता येईल. आणि ते त्यांचे नातू व्यायाम आणि हेल्थ कॉन्शियस आहे. हा, भरपूर त्यांचे नातू असतात जे 1-1, 2-2 वर्ष ते 5 वाजता ग्राउंडला असतात. त्यांच्या कल्चरमध्येच ते म्हणता येईल, किंवा म्हणता येईल की ते रक्तात त्यांच्या. तर ते पालकांची मेंटॅलिटी पण अशी आहे की करायचं म्हणजे ते त्यांच्या प्रॉपर्टी विकतात, त्यांचे घर विकतात, आईचे दागिने विकतात, पण ते मुलीला पैलवानकी. आता महाराष्ट्रात जे बेस्ट सेंटर आहेत किंवा जिथं चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग मिळतं, तिथे
महाराष्ट्रात किती चांगले पैलवान आहेत, किती जण नॅशनल खेळत आहेत, किती जण इंटरनॅशनल खेळत आहेत, किंवा त्यांना सरकारकडून म्हणूयात, महाराष्ट्र राज्याकडून किंवा भारत सरकारकडून काय काय बॅकअप मिळतं? आपल्या म्हणजे महाराष्ट्रात हे एक म्हणजे कमी आहे की मुलांचं बघायला गेलं तर एका तालमीत भरपूर चांगली मुलं आहेत. जसं काका पवार झालं, मामासाहेब मोहोळ, परत कोल्हापूरमध्ये भरपूर तालीम आहेत. म्हणजे तिथं एका सेंटरमध्ये जर का मी जिथं चांगली आहे तर मला प्रॅक्टिसला किंवा लढतीला खूप ऑप्शन आहेत मुलांसाठी, की बाबा माझ्या जोडीतली भरपूर मुलं आहेत किंवा माझ्यापेक्षा वरचढ आहेत भरपूर जण. पण मुलींसाठी महाराष्ट्रात हे नाहीये किंवा एका सेंटरला शक्यतो एकच मुलगी चांगली, मग तिच्या लढतीचं काय, तिला लढत भेटत नाही, मग तिचा परफॉर्मन्स डाऊन होतो. प्रॅक्टिस नाही म्हणजे तिला बाऊट किंवा ते प्रॅक्टिस मिळत नाही, लढत मिळत नाही, म्हणून तिचा परफॉर्मन्स डाऊन येतो. जसं हरियाणात एका सेंटरला 100 वेळकर एक पोळ येतं, एकाच गटात 4-4, 5-5, 6-6, आणि त्या म्हणजे तालमीतच कॉम्पिटिशन आहे त्यांच्या. तिथनं जिंकणं हेच टास्क आहे म्हणजे तिथूनच त्यांचं कॉम्पिटिशन. आपलं कसं असते, मी एका सेंटरला आहे तर माझा विचार काय असतो की बाबा आता स्टेट चॅम्पियनशिप होणार आहे, तर मग आता स्टेटला कोण येणार बाबा, पुण्याची ही येणार, नगरची ही येणार, ह्या 2 मुली चांगल्या आहेत त्यांच्या बरंच मला लढायचे. तसं हरियाणात असे माझ्या सेंटरच्या आता हितालची ह्या कोपऱ्यातली चांगली आहे, त्या कोपऱ्यातली चांगली आहे, असं इतका डिफरन्स आहे की बाबा एकाच सेंटरला एकाच गटात 10-10 मुले असणं नाही, आपल्या महाराष्ट्रात नाही होत तसं. तर ते खूप डिफरन्स आहे की आपल्या महाराष्ट्रात एका सेंटरला एकच चांगली मुलगी. आता सध्या फक्त मला असं वाटतं लवटे सर असतील, दादा लवटे सर, त्यांच्या सेंटरला चांगल्या मुली आहेत, तिथं चांगल्या लढत होतात, बाकी ठिकाणी थोडस कमी जास्त. आता 2 प्रकारच्या कुस्ती असतात, म्हणजे महाराष्ट्रात खरं तर हे कुस्तीचं माहेरघर म्हटलं जातं, पण मुलींच्या बाबतीत ते थोडंसं अजून कमी किंवा त्याला अजून डेव्हलप होण्याची गरज आहे. पण 2 प्रकारच्या कुस्ती, जी मातीतली आणि मॅटवरची, तुम्ही दोन्ही प्रकारात खेळलात, तर त्यात काय बदल असतात किंवा त्यासाठी काय वेगळं प्रिपरेशन असतं का? माती आणि मॅट म्हणता येईल की मुलांचं खूप स्कोप आहे, म्हणजे मुलांचं दोन्हीकडे पण स्कोप आहे. आपल्याला म्हणता येईल मातीत पण जसं म्हणता आपण करतो कशासाठी, तर पैशासाठी करतो. मातीत भरपूर म्हणजे जे मुलं मातीत खेळतात, खूप मातीत पैसा बोलता येईल किंवा पैसे भेटतात. जे चांगले प्लेअर आहेत त्यांना चांगला पैसा भेटतो, मग त्यांना शक्यता त्यांची फ्युचर सिक्युअर असते. पण मुलींचं थोडस अवघड आहे, कारण का जशा मुलांच्या कुस्त्या होतात तशा मुलींच्या कुस्त्या होत नाही मातीत, आणि शक्यता सगळे टाळतात. माझ्या ह्यानी शक्यता मुलींची कुस्ती स्कोप मुलींना जास्त मॅटवरती आहे, कारण का नाव पण आहे मातीवर. आपण एक महाराष्ट्र लेवलला राहतो की ती तुमची हद्द राहते की तुम्ही फक्त महाराष्ट्र लेवलला पर्यंत ओळखले जातात. मॅटवर इंटरनॅशनल. आता जी आमचं अंडर-23 एशियन चॅम्पियनशिप झालं व्हिएतनामला, तर त्याची पोस्ट नरेंद्र मोदींनी पण टाकलेली आहे, परत सुमित्राताईंनी पण टाकलेली. तर मग हे तुमची पोस्ट कोण टाकणार, म्हणजे तुम्ही जर का नॉर्मल माणूस असाल तर हे शक्य नाही की तुमची पोस्ट नरेंद्र. हे खूप म्हणजे स्पोर्ट्स मधून हे खूप भेटतं की फेम भेटतोय, पैसा सांगता येत, सगळ्याच गोष्टी म्हणजे भेटतात त्याच्यामध्ये. तर मॅटवरच्या कुस्तीला पॉइंट असतात बहुतेक, आणि मातीतल्या कुस्तीला आपण म्हणतो चितपट करणं, चित करणं असतं. तर ते कसं असतं, पॉइंट सिस्टीम काय असते? पॉइंट सिस्टम तुम्हाला सांगते, कोणी डाव मारला तर पटाला लागून जर का आपण पाठीवर गेलो त्याच्या, तर ते 2 पॉइंट्स मानले जातात. जर का झोनच्या बाहेर ढकललं तर तो 1 पॉइंट, म्हणजे रिंगच्या जो रिंग असते त्याच्या बाहेर ढकललं तर त्याला 1 पॉइंट. परत जर का तुम्ही त्याचं कॉन्टॅक्ट तुटलं, ऑपोनेंटचं कॉन्टॅक्ट तुटून तो जर का पाठीवरती पडला तर त्याला 4 पॉइंट्स. आणि विन झालंय कसं कळणार, म्हणजे मी किती पॉइंटनी तुमच्या पुढे पाहिजे, की 1 पॉइंटनी असेल तरी मी विन होतो? हो, वेळ संपेपर्यंत. हो, 6 मिनिटाचा राऊंड असतो, तर तुम्ही जर का आधीच बायफॉल केलं म्हणजे चित केलं तर तुमची कुस्ती तिथंच संपली. चित करणं म्हणजे ऑपोनेंटचे दोन्ही खांदे मॅटवर टेकवायचे, जशी मातीमध्ये मातीत टेकलं की संपला विषय, पण आपल्याला मॅटवरती होल्ड करून ठेवावं लागतं.
ओके, जोपर्यंत रेफरीचं हात वरती होत नाही की बाबा हा ओके दोन्ही म्हणजे ते खांदे काउंट करतात खाली. काउंट ते बघतात की आता हा खांदा टेकलाय दुसरा खांदा नाही टेकत, तर मग तो आपल्याला आपल्या ताकदीने टेकवावा लागतो. मग रेफरीचं हात वरती होतो की हा दुसरा खांदा टेकलाय, मग दोन्ही रेफरींचे जे साईड रेफरी असतात त्यांचे डिसिजन ओके आमच्याकडून ओके ही बायफॉल आहे. मग त्या 3 जे रेफरी असतात त्यांचं सगळ्यांचं ओके आल्यानंतर मग ते बायफॉल देतात. ओके, तसं मातीत झालं एकदा फेकलं पाठ पडले की झाला विषय संपला, कुस्ती झाली. तसं मॅटवरती सगळ्या 3 रेफरींचं होकार येऊन मग ते डिसिजन द्यायला लागतं की हा चित आहे ओके. तिन्ही वेळच्या महाराष्ट्र केसरीसाठी काय काय प्रिपरेशन होत? सगळ्यात बॅक टू बॅक 3 वेळा झालात. हो हा. म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात अवघड होतं वजन वाढवणं, वजन कमी करणं, वजन वाढवणं, वजन कमी करणं. महाराष्ट्र केसरीमुळे म्हणजे म्हणता येईल की माझा इकडचा थोडा मॅटवरचा म्हणजे जे आपल्या स्पर्धा असतात ज्या सिनियर नॅशनल झालं किंवा जे 23 नॅशनल त्यात थोडीशी मी मागे पडले, कारण का माझा गट पहिला 59चा होता. म्हणजे मी 59ला खेळायचे, मग मी महाराष्ट्र केसरीमुळे 62ला आले. का तर बाबा जास्त वजन कमी करायला नाही लागायचं. मग मी 62ला खेळायला लागले. तर 62 पासून 68 पर्यंत तो खूप गॅप पडतो. म्हणजे काहींसाठी खूप सोपं असेल, पण सगळ्यांची बॉडी वेगळी असते, सगळ्यांना वेगळं हे असतं. तर माझ्यासाठी खूप अवघड आहे 68-70 करणं, तिथून परत रिवर्स येणं. तर ते खूप, कारण का मुलींसाठी तर खूपच अवघड असते, कारण का त्यांच्या बॉडीत भरपूर चेंज होतात. त्या गोष्टी खूप म्हणजे सहन केल्या म्हणता येईल की तो म्हणजे तो 3 महाराष्ट्र केसरी ते एक तर 2दा झाले. म्हणलं बस आता नाही होणार. पहिल्या वेळेस झालास तेव्हा काय वाटत होत? मी त्याला वेगळं प्रिपरेशन केलं होतं? माझ्या वडिलांमुळे खेळलेले मी, माझ्या डोक्यात नव्हतं महाराष्ट्र केसरी खेळायचं, की तेवढं पहिल्यांदाच होतं तर एवढं काही फेम मध्ये नव्हतं. तर माझ्या पण काही डोक्यात नव्हतं की बाबा खेळायचं. आणि त्यावेळेस रात्री न्यूज आलती काहीतरी की महिला महाराष्ट्र केसरी होणार, पहिली महिला महाराष्ट्र केसरी होणार असं तसं. तर मी रात्रीची न्यूज आली, सकाळी झोपेतून उठले आणि वडील माझ्या डायरेक्ट रूमच्या बाहेर की महाराष्ट्र केसरी खेळायचंय आपल्याला. वजन बघितलं 60 किलो वाढलेलं वजन त्यावेळेस. तर म्हणले होते वाढवते वजन. कोणत्या साली? 2023. अच्छा, म्हणजे आता महिला महाराष्ट्र केसरी सुरू झालं, बरोबर? 3 वर्ष झाले चालू झालेले. चालू झाल्यापासून तुम्ही जिंकताय? हो. ओके. तर मग वडील म्हणले खेळ आता, चल ह्या वर्षी खेळ, परत मी तुला बोलणार नाही खेळ म्हणून. मग पहिल्या वर्षी खेळले, महाराष्ट्र केसरी झाले. दीपाली सय्यद त्यांनी बनवलेलं महाराष्ट्र केसरी कोल्हापूरला. दुसऱ्या वर्षी संभाजीनगरला झालं. दुसऱ्या वर्षी पण असं खेळले की वडिलांना चला आणि एकदा खेळ, मग परत मी तुला बोलणार नाही खेळायला, एकदा खेळ फक्त, मग तुला बोलणार नाही खेळायला. चालते, वडिलांसाठी तेवढं खेळ. संभाजीनगरला झालं, तिथं दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाले. तिसरं व्हायच्या आधी माझं लग्न झालेलं होतं. मग चला म्हणलं आता 2दा झालेच, मग तिसरं का सोडायचं. त्या चक्करमध्ये मग तिसरं खेळले. म्हणलं आता शेवटच राहिले, परत नंतर पछतावा नको व्हायला, 2दा खेळले, ट्रिपलचं नाव राहिलं. म्हणलं चला तिसऱ्यांदा खेळू. पण हा वजन माझ्यासाठी सगळ्यात महाराष्ट्र केसरीसाठी म्हणजे ह्या स्पेसिफिक स्पर्धेसाठी सगळ्यात टफ होतं. म्हणजे वजन वाढवणं, आणि फक्त वाढून चालत नाही आपल्याला वजन, त्या वजनाची ताकद पण आणावं लागते. नसतं वाढवणं तर खूप सोपं आहे, पण ते वाढून त्या वजनाची ताकद आणणं खूप अवघड आहे. मग ते हळूहळू वाढवणं, परत ती स्ट्रेंथ आणणे, परत मग किलो वाढवलं, परत मग थोडं होईल, परत असं म्हणजे भरपूर स्ट्रगल होता. म्हणजे महाराष्ट्र केसरीचा सगळ्यात अवघडवाला स्ट्रगल होता.